नमस्कार, मी अश्विनी भोईर, ग्रंथाली प्रतिभांगण आणि ईशा टूर्स आयोजित आनंद यात्रा पर्यटनाची या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण एक वाक्य बरेचदा ऐकत असतो की मराठी माणसाला उद्योगधंदा अजिबात जमत नाही, किंबहुना तो उद्योगधंद्यात पडला की तो पडतोच. हे वाक्य आपण खूपदा ऐकलेलं आहे आणि हा गैरसमज समाजातही आपल्याला दिसून येतो आहे. पण या सगळ्या गैरसमजांना सपशेल खोटं ठरवणारं एक व्यक्तिमत्व आज ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहे आणि ते म्हणजे ईशा टूर्सचे व्यवस्थापकीय संचालक आत्माराम परब. मी परब सरांचं इथे प्रतिभांगणमध्ये मनापासून स्वागत करते. आत्माराम परब यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे खरं तर हे नाव घेतलं का आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं ते म्हणजे ईशा टूर्स. इतकं अद्वैत आत्माराम परब आणि ईशा टूर्स या दोन नावांचं आहे आणि ती त्यांची खरं तर ओळख आहे. यांची ओळख करून देताना आवर्जून एक गोष्ट सांगायची म्हणजे की आत्माराम परब यांचा प्रवास हा सुरू झाला हा परळसारख्या ठिकाणाहून. गिरण गावातील 10x10च्या चाळीमध्ये त्यांचं बालपण गेलं आणि अगदी उमेदीतलं तरुणपणही गेलं. मला वाटतं परब सरांनी फार क्वचितच आकाशात उडणारं विमान पाहिलं असेल, पण तरी देखील अगदी तारुण्यात जेव्हा माणसामध्ये काहीतरी करण्याची एक उमेद असते, धमक असते, अशा काळात त्यांनी कस्टममधली एक सरकारी नोकरी सोडली आणि निर्णय घेतला की आपण पर्यटनाच्या उद्योग क्षेत्रात पाऊल टाकायचं आणि तिथेच ईशा टूर्स या ट्रॅव्हल्स कंपनीची स्थापना झाली. आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की ईशा टूर्स आज पर्यटनाच्या क्षेत्रात मराठी मनांचा, मराठी जगताचा एक मानबिंदू ठरलेली अशी ही मोठी कंपनी आहे. आपलं खरंच खूप मनापासून अभिनंदन करते मी सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या. आणि परिचयामध्ये अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण त्यातील अधिकाधिक महत्त्वाची गोष्ट अशी की लेह लडाखशी त्यांचं असलेलं नातं. की आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की लडाख म्हटलं की माणसं तिथे ट्रेकिंगसाठी, गिर्यारोहणासाठी जायची, पण अशा ठिकाणी ते पर्यटकांना घेऊन गेले आणि तिथले पायोनियर म्हणून त्यांनी तिथे बस्तान बसवलं आणि ट्रू फ्रेंड ऑफ लडाख या पुरस्काराने ते सन्मानित झाले. लडाखमध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल खुद्द दलाई लामा यांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. आजतागायत ईशा टूर्स अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहे. ही आपल्या सगळ्याच मराठी लोकांसाठी, मराठी माणसांसाठी अभिमानाची अशी गोष्ट ठरलेली आहे. स्वतः परब यांनी आत्तापर्यंत 73 देशांमधून भ्रमंती केलेली आहे आणि जवळपास 6 खंडातील 42 देशांमधून त्यांनी 50,000हून अधिक पर्यटकांना आनंदी पर्यटनाचा अनुभव दिलेला आहे. हा सगळा परिचय ऐकल्यावरती आपल्या सगळ्यांना वाटलं असेल खरंच ही अविश्वसनीय गोष्ट आहे, मराठी माणूस एवढी मोठी झेप घेऊ शकतो. पण नाही, हे खरंच आहे आणि हे वास्तव आहे की एका छोट्या सर्वसामान्य माणसातून आलेला मुलगा की ज्याला कोणतीही उद्योगधंद्याची पार्श्वभूमी नाही, कोणतेही सर्वसामान्य घरातला हा मुलगा, पण त्याने उद्योग क्षेत्रात येऊन, पर्यटनाच्या क्षेत्रात येऊन एक मोठी झेप घेतली आणि आज आपण त्यांचा हा सगळा ऑफबीट प्रवास या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. हा ऑफबीट प्रवास त्यांच्या आयुष्याचाही आहे आणि त्यांनी पाहिलेल्या विविध ठिकाणांचाही आहे. तर आपल्या आजच्या मुलाखतीचा विषय अर्थातच आहे प्रवास ऑफबीट भ्रमंतीकाराचा. मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मला तर नावही घेता येत नाही बघा, असं या देशाचं नाव आहे. गंमत यातच आहे की बोर्नियो, बरोबर ना? म्हणजे मला नावही घेता येत नाही आणि ते नक्की नकाशात कुठे आहे हे देखील ठाऊक नाही, की उत्तरेला आहे, पश्चिमेला आहे, पूर्वेला आहे की काय कुठे समुद्रात आहे की काय, असा प्रश्न मनात येतो. पण या बोर्नियोमधून तुमचा सन्मान झाला आणि एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच तुम्हाला प्राप्त झाला. अशी अनेक ऑफबीट ठिकाणं तुम्ही शोधत असतात, म्हणजे नुसते तुम्ही तिथे पर्यटनालाच गेलात नाही तर तिथून तुम्हाला पुरस्कारही प्राप्त झाला. तर मनात पहिलंच कुतूहल निर्माण होतं की ही ऑफबीट ठिकाणं तुम्ही पर्यटकांसाठी शोधतात कसं, आणि या बोर्नियोच्या पुरस्काराबद्दलही आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. नमस्कार. तुम्ही बरंच लांबलचक
गोष्टी सांगितल्या, त्यामुळे आता मी प्रत्येक वाक्यामध्ये मी काय काय ठरवत होतो, आता हे बोलायचं, पण आता सुरुवात जिथून होईल तशी आपण करूया. पण बोर्निओ तुम्ही विचारलं, त्यामुळे बोर्निओबद्दल बोलतो मी आधी. त्याच्या आधी मी हे सांगेन की ऑफबीट ठिकाणं शोधणं हा जो ते माझं बहुतेक आलं आहे ट्रेकिंग माउंटेनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये. मी जे काय थोडंफार फिरलो आहे किंवा भटकंती केली आहे ती त्यातूनच आली आहे. कारण वाटा ज्या असतात सह्याद्रीमध्ये असतील किंवा हिमालयात असतील, त्या वाटा शोधाव्या लागतात. बऱ्याचदा माहीत असतात, काही माहीत नसतात, काही वेळा नव्याने शोधावे लागतात. तर ती सवय तेव्हापासूनची लागलेली होती. म्हणजे अगदी मी गंमत म्हणून सांगेन की मोटरसायकल घेतली मी 1989मध्ये मोटरसायकल घेतली. तर फार बाहेर जायची ऐपत नव्हती खर्च करण्याची. पण मग फिरायचंच आहे तर काय करायचं, तर मी मुंबईमधली त्यावेळी शनिवार रविवार आला की काही पाहुण्यांकडे जायचो, काही ठिकाणी फिरायला जायचो, भेटायला जायचो. आणि काही वेळेला जिथे रस्ता संपतो तिथपर्यंत गाडी चालवायची. असं माझा मुंबईमध्ये, मी मुंबईचंच म्हणतोय की मुंबईमधले सगळे रस्ते डेड एंडपर्यंत जाऊन आलो मी, की इथे काय आहे हे फक्त कुतूहल म्हणून. की आपल्याला आता गुगल केलं की आपल्याला सगळं मिळतं, पण तेव्हा हे या गोष्टी नव्हत्या. तर कुतूहल जे होतं ना ते तेव्हापासून जे जागृत झालेलं आहे ते पहिल्यांदा मुंबई, मग महाराष्ट्र, मग भारताबाहेर नवीन काहीतरी शोधत राहणं हा एकमेव मला छंद लागला म्हणायला हरकत नाही, किंवा ती माझी किक आहे की एखादी गोष्ट नव्याने शोधायची. ती तिथे पाऊलवाटसुद्धा नसते काही ठिकाणी, तिथे पाऊलवाटांच्या वाटा बनवायच्या, वाटानंतर मग एक छान रस्ता बनवायचा आणि नंतर नवीन ठिकाणाच्या मागे लागायचं. मग ते मागे त्याचं काय झालं याचं काहीच म्हणजे मला त्याचं काही वाटत नाही. की जसं आता लडाखबद्दल म्हणाल, लडाखला जेव्हा सुरुवात केली तेव्हा कोणीही नव्हतं, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये टुरिझम क्षेत्रामध्ये पण कोणीच नव्हतं अगदी सुरुवातीला आम्ही केलं तेव्हा. पण आज जर तुम्ही म्हणाल तर आमच्यापेक्षा जे प्रचलित टूर ऑपरेटर्स आहेत ते आमच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने लोकांना घेऊन जातात नंबर्समध्ये, हे काही हजार लोकांना वगैरे. पण मला त्याच्यात आनंद आहे की आपल्यामुळे कुठेतरी ती सुरुवात झाली आणि त्या सुरुवातीनंतर आज टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो प्रदेश लोकांपर्यंत पोचला आणि आज हजारो लाखो लोक जात आहेत तिथे. तर हेच मी स्वतःचं ध्येय ठेवलं होतं आणि तशा ध्येयाने काम करत होतो. त्यामुळे लडाख, नंतर मग भूतान, मग अरुणाचल प्रदेशमध्ये नागालँड आणि अशी अनेक ठिकाणं, स्पिती व्हॅली, किन्नौर व्हॅली, हिमाचल प्रदेशमध्ये मनालीच्या जवळ आजही मनालीमध्ये एका दिवशी समजा 50,000 लोक असतील तर मनालीपासून फक्त 50-60 किलोमीटरवर असलेली जी ठिकाणं आहेत, पराशर लेक असेल की लाहौल व्हॅली असेल, सेंज व्हॅली असेल, तीर्थन व्हॅली असेल, इथे 100 लोक पण नसतात. सो आणि माझ्याबरोबर त्यातला ट्रॅव्हल केलेले आमचे हे 2 व्यक्ती बसले आहेत. ऑफबीट आम्ही जे काही फिरलो त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी माझ्याबरोबर ट्रॅव्हल केलं आहे. सो आणि मुळात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की अशी ट्रॅव्हल करताना तुम्हाला सहप्रवासी लागतात, आपल्यासारखेच हौशी. ते नसतील तर तुम्ही एकटे काय करणार. तर त्यामुळे ते सगळ्याचं क्रेडिट ॲक्च्युली त्या सगळ्या प्रवाशांनाच आहे. कारण त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये असलेला जो इंटरेस्ट असतो ना तो प्रत्येक वेळेला नव्याने आता नवीन काय या नवीनाच्या शोधामध्ये बऱ्याच गोष्टी शोधल्या जातात. आणि तुम्ही एकदा का तुम्ही त्याची सवय लागली त्या गोष्टींची की मग हळूहळू नवीन गोष्टी समोरून येतात तुमच्याकडे. आणि मग समोरून आल्यानंतर वाटतं की आपण हे करायला हवं. तर अशाच बोर्निओ नावाचा हा प्रदेश आहे. खरं तर बोर्निओ हे आयलंड आहे, जगातलं 3रं मोठं आयलंड. आणि ॲमेझॉन नंतरचं सगळ्यात घनदाट रेन फॉरेस्टचं असेल तर ते बोर्निओमध्ये आहे. आणि 3 देशांमध्ये विभागलेला हे आयलंड आहे. त्याच्यामध्ये मलेशिया, इंडोनेशिया आणि ब्रुनईचा पार्ट हार्डली 5-7% असेल पूर्ण आयलंडच्या. सगळ्यात मोठा पार्ट इंडोनेशियाकडे आहे आणि त्याच्यानंतर मलेशियाकडे. तर इथे रेन फॉरेस्ट तर आहेच, पण त्या रेन फॉरेस्टबरोबर इथलं जे फ्लोरा फाउना आहे ते एक अद्भुत आहे, एकदम वेगळंच आहे. म्हणजे जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी, जवळजवळ 6 अशा गोष्टी आहेत म्हणजे वाईल्ड लाईफमधल्या की जगामध्ये फक्त तिथे मिळतात, बाकी कुठेच मिळत नाहीत. तर त्याच्यामध्ये प्रोबॅसिस नावाचा मंकी, जो लांब नाकाचा एक माकड असतो. त्याच्यानंतर इतर माकडांसारखे म्हणजे असे
म्हणजे आपण असं म्हणू शकतो कुत्र्यासारखे, हे कुत्रे कसे आपल्याला दिसतात रस्त्यावरती तसे आपल्याला ओरांगुतान दिसतात. त्याच्यानंतर पिग्मी एलिफंट नावाचा प्रकार जो 5 फुटापेक्षा जास्त त्याची हाईट नाही आहे असे एलिफंटचे प्रकार. त्याच्या रायनोसॉरस नावाचा एक हॉर्नबिल आहे जो जगात बाकी कुठेच मिळत नाही, फक्त तिथेच मिळतो. सो अशा अनेक गोष्टी आहेत किंवा काही वनस्पतीसुद्धा, काही झाडं तिथे खूप वेगळ्या गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच ठिकाणी मालदीव्ज आणि लक्षद्वीपसारखं बीचेस, सुंदर बीचेस आहेत. त्याच्यानंतर तिथलं वॉटर स्पोर्ट्स खूप फेमस आहे, जंगलं आहेत, लेक्स आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा वाटलं की हे आपल्या इंडियामध्ये अजूनही का प्रमोट नाही झालं, का लोकांनी अजून पाहिलेलं नाही. त्याचं कारण आपल्याकडे असं असतं ना की आपल्याकडे एखादी गोष्ट फेमस झाली की त्याच्या मागे लागतो आपण. म्हणजे आता आयफेल टॉवर बघायचं म्हणजे आयफेल टॉवरसाठी जातो, पण नंतर तिथे गेल्यानंतर म्हणतात अरे हे बघायला आलो आपण, कारण तो आयफेल टॉवरबद्दल ऐकलेलं खूप असतं, पण आपण प्रत्यक्षात बघतो तेव्हा ते. आणि काय होतं की सगळीकडे एवढी गर्दी असते, माणसांची एवढी गर्दी असते. तर मला स्वतःला ट्रेकिंग, माउंटेनरिंग केलेलं असल्यामुळे आम्ही अशा ठिकाणी पोचलेलो होतो की आमच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. हा जो अनुभव होता ना, तो अनुभव जो असतो तो वेगळा असतो नेहमीच. आणि आपल्याबरोबर हजारो आहेत, त्याच्यात ती काय मजा येत नाही. म्हणून त्यासाठी हे नव्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला. आणि गंमत म्हणजे याच वर्षी 2024च्या फेब्रुवारीमध्ये बोर्निओचे टुरिझम डिपार्टमेंटची लोक मुंबईमध्ये पहिल्यांदा आले, इंडियामध्ये पहिल्यांदा आले टुरिझम प्रमोट करायला त्यांचं डेस्टिनेशन. आणि त्यांना त्या कार्यक्रमात तेव्हा त्याच वेळेला मी बोर्निओमध्ये होतो, तेव्हा त्यांना आमच्या टीममधून सांगितलं गेलं की आमचा एक ग्रुप आत्ता बोर्निओमध्ये आहे. तर ते म्हणाले कशासाठी, तर म्हटलं ग्रुप घेऊन गेला आहे. तर त्यांच्यासाठी ते शॉक होता तो की अरे आम्ही अजून सुरुवातच नाही केली आहे आपल्या देशाला प्रमोट करण्याची, आणि इथे म्हणतात की हा ग्रुप घेऊन गेला. तेव्हा अजून दुसरा शॉक दिला, हा आमचा 5वा ग्रुप आहे. तेव्हा ते अजून त्यांना त्याचं आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी आमची नंतर पूर्ण माहिती आमच्याकडून घेतली. ती कधीपासून करताय, का तुम्हाला आवडलं हे सगळ्या गोष्टींचा हे केल्यानंतर 10व्या दिवशी मला एक पत्र आलं की आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पायोनियर इन इंडियन टुरिझम सेक्टर मार्केट असं आम्हाला पुरस्कार द्यायचा आहे. आणि मग त्यावेळेला म्हटलं मी एकटा जाऊन काय घेणार पुरस्कार, म्हणून एक ग्रुपच तयार केला आणि 20 लोकांना घेऊन गेलो तिथे. आणि तो पुरस्कार त्या सगळ्या लोकांच्या हस्ते समोर तो स्वीकारला. सो असं शोधत राहायची जी सवय होती किंवा आवड आहे, छंद आहे, त्यातूनच ह्या ऑफबीट्सचा जन्म झाला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मी ईशा टूर्सच्या माध्यमातून पहिली टूर जी केली होती ती कुलू मनाली शिमला, जे सर्वसामान्य करतात ते, त्याच्यानंतर ती एकच टूर पहिली केली. त्याच्यानंतर ती टूर मी कधीच केली नाही, कारण तेव्हा लक्षात आलं की मी 50 लोकांना घेऊन जाऊ शकतो सहज असं मला वाटलं, आणि 10च लोक आली फक्त. आणि तो म्हणजे कमर्शियल अँगलनी पाहिलं तर तो लॉस आहे. म्हणजे ईशा टूरची पहिली टूर लॉसमध्ये, आणि मी टचवूड सांगतो त्याच्यानंतर ती पहिली टूर एकच लॉसमध्ये, त्यानंतर एकही टूर लॉसमध्ये नाही गेली. त्याचं मुख्य कारण असं होतं की मी त्या दिवशी ठरवलं की आपण ना हे सगळ्या मोठ्या नामांकित टूर कंपन्यांच्या मागे लाईनमध्ये त्यांच्या जाऊन नव्याने उभं राहण्यापेक्षा आपण नवीन काहीतरी शोधूया आणि नंबर 1ला जाऊन उभे राहू आणि आपल्या मागे लोकांना येऊ देत आणि लेट फॉलो अस. आणि मी अक्षरशः सांगतो जवळजवळ 15 डेस्टिनेशन आहेत भारतात आणि भारताच्या बाहेर. सर्व खूप मोठ्या लोकांनी फॉलो केलं आहे आणि ते फॉलो करून आम्ही एक एस्टॅब्लिश केलं की मग ते लोक येतात आणि मग म्हणतात चल आता करायला हरकत नाही, आत्माराम परबनी किंवा ईशा टूर्सने आता प्रमोट केलं आहे तर आपल्याला करायला काहीच हरकत नाही. सो असं, आणि त्याचं ते सॅटिस्फॅक्शन लेवल खूप भारी वाटते. तुम्ही किती पैसे कमवले, किती टर्नओव्हर केला, त्यापेक्षा हे जे समाधान आहे की आपण पहिले होतो हे करणारे, ते समाधान खूप वेगळं आहे. आणि त्यामुळे आता ती एक प्रकारची ती किक तयार झालेली आहे की प्रत्येकाला वेगळी नशा असते, तशी ही नशा म्हणायला हरकत नाही. आणि तसं नव्याने काही ना काहीतरी नवीन दरवर्षी शोधत असतो आणि तो प्रवास चालू आहे. अगदी की तिकडे टूर करणारे पहिलेच ठरलात आणि असे अनेक देशांमधल्या आणि अशा ऑफबीट ठिकाणांमध्ये टूर करणारी ईशा कंपनी ही पहिलीच ठरली. खरं तर माझंही तुमच्यासारखंच झालं की हे सगळं ऐकत असताना एक प्रश्न आला आणि मग तो मागे सरला आणि मग दुसरा प्रश्न आला, अशी एक मनात प्रश्नांची एक मालिकाच सुरू राहिली. तर शेवटी तुम्ही असं म्हणालात की आता मी पैसे किती कमावले आणि काय कमावलं यापेक्षा समाधान किती मला मिळालं हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला विचारणार नाही आता किती पैसे कमावले, पण हे मात्र विचारीन जेव्हा तुम्ही ईशा टूर्स या कंपनीची स्थापना सुरुवात करायचं ठरवलं तेव्हा किती पैसे होते तुमच्याकडे?
खरं सांगायचं तर पैसे नव्हतेच तेव्हा, कारण मी माझ्या वयाच्या 17व्या वर्षी वडील गेले. लहान भावंडांचा सगळा सांभाळ, त्यांची शिक्षणं, त्यांची लग्न, हे सगळं झाल्यानंतर जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी बऱ्याच गोष्टी केल्या आयुष्यात, खूप गोष्टी केल्या वेगवेगळ्या. कमर्शियल फोटोग्राफर होतो खूप 22 वर्ष मी ते पण काम केलं. कस्टममध्ये नोकरी करत असताना सुट्ट्यांमध्ये ते मी करायचो. म्हणजे घर चालवण्यासाठी त्याची गरज होती, कारण माझं अख्खं कुटुंब माझ्यावरती अवलंबून होतं. जेव्हा नोकरी सोडली त्यावेळेला फक्त असं मला वाटलं की मी हे सगळं करू शकेन. पण त्याच्या आधी मी 3 वर्ष आधी ईशा टूर्स सुरू केली होती. माझं कस्टम्समधली नोकरी, फोटोग्राफी आणि ईशा टूर्स हे सगळं एकाच वेळी चालू होतं. आणि ते चालू असताना माझ्या लक्षात आलं की फोटोग्राफी करताना माझा कोणीतरी डायरेक्टर आहे, तो मला सांगतोय हे असं असं करायचं, हे असं करायचं आहे. म्हणजे कोणीतरी मला डायरेक्ट करतंय, माझं स्वतःचं नव्हतं. नोकरी करताना पण तेच होतं. आणि मला लक्षात आलं की मला आवडतंय काय, तर निसर्गात जाणं, निसर्गामध्ये राहणं आणि घराबाहेर राहणं. मुळात मला हॉटेलमध्ये राहायला खूप आवडतं आणि एअरपोर्ट माझा सगळ्यात आवडता विषय. म्हणजे लोक म्हणतात की बोर आहे का एकदम विमानात प्रवास करणं, पण मला आवडतं, कारण तेव्हा अनेक लोक भेटत असतात, हजारो लोक आपण बघत असतो. तो अभ्यास असतो ना, तो त्याच्यात मला आनंद वाटतो. तर ते करताना हे सगळं करत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्याला आवडतंय काय, तर हे पर्यटन आवडतंय. तर त्याच्यामध्ये आपण करू शकतो का, आपण सक्सेसफुल होऊ शकतो का. त्यासाठी मी पहिली 3 वर्षे दिली. आणि तेव्हा मला लक्षात आलं की आपण आपलं पोट भरू शकतो, एवढे आपल्याला पैसे नक्की मिळू शकतील. आणि नंतर मग मी नोकरी सोडली 3 वर्षांनी आणि मग पूर्णपणे ह्या व्यवसायात आलो. पण मी खरं सांगतो की तेव्हापासून आतापर्यंत माझा जे उद्देश होता तो आजही बदललेला नाही. मी टर्नओव्हरच्या मागे ना तेव्हा गेलो ना आज गेलो आहे. आजही 21 वर्षाच्या प्रवासामध्ये खरं तर आज आम्ही खूप मोठे असायला पाहिजे होते. म्हणजे आम्ही खूप लोक म्हणतात की आत्ता जे आहे तिथे त्याच्यापेक्षा अजून एक 3 पट तरी वरच्या स्टेपवर असायला हवं, आणि शक्य होतं. पण मला ते नको होतं, कारण मी स्वतःच्या आनंदासाठी ट्रॅव्हल करतो आणि लोकांना आनंद द्यायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे जो 1-to-1 टच आहे तो मात्र आजही कित्येक हजारो लोकांबरोबर आहे. तर तुम्ही जे म्हणालात ना, पैसे किती कमवले बघा, हे व्यवसाय म्हटल्यानंतर आज मी एकटा काम करत होतो 21 वर्षापूर्वी, आज माझ्याकडे जवळजवळ 28 लोक काम करत आहेत. त्यामुळे त्या तुलनेने तो व्यवसाय म्हटल्यानंतर तो तुम्हाला तसा वाढवावाच लागतो. पण हे मात्र मी नक्की सांगेन की हे सगळं करताना प्रचंड आत्मविश्वास मिळाला, खूप समाधान मिळालं, आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हजारो माणसं जोडली गेली. त्याची ती कमाई आहे ना, ती तुम्ही मोजू नाही शकत. आज ज्या माणसं जोडली गेली आहेत ना, त्याचा तुम्ही जर ताळमेळ करायला गेलात किंवा त्याचा टर्नओव्हर बघायला गेलात तर त्याला अनलिमिटेड आहे. सो आय एम हॅपी, मी खूप खुश आहे. आणि ह्याच नोटवरती मी काम करणार आहे, ह्याच्या पुढे मी नाही जाणार आहे. मी ठरवलं आहे की खूप लोक म्हणतात की अल्पसंतुष्ट वृत्ती आहे, पण असेल, लोकांना वाटत असेल, पण मला वाटत नाही तसं. कारण शेवटी आज तुम्ही कितीही पैसे मिळाले ना तरी ते कमीच असतात. कारण तुम्हाला आज तुमच्याकडे 1 गाडी आहे, उद्या 2 गाड्या, उद्या मग 3 गाड्या, मग 1 बंगला, मग अजून मोठा बंगला, मग अजून मोठा बंगला, मग एखादं विमान विकत घेतलं, ते संपणारच नाही, हे कधीच संपणार नाही. सो त्यामुळे जे काय करतोय त्याच्यामध्ये आय एम हॅपी, आणि लोकांना आनंद देण्याचं जे काम करतोय ना, मला वाटतं ते त्याच्यापेक्षा जास्त मोठं काम नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच आहे की आनंद स्वतःचा घेणं आणि देणं ते छान चालू आहे. म्हणजे पर्यटनाचं प्रत्येकाचं उद्दिष्ट काही ना काहीतरी असतं, म्हणजे ते प्रत्येक व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असतं. तर मला खूप एक छान आता या सगळ्या बोलण्यातनं एक धागा मिळाला की आनंद घेणं आणि दुसऱ्यांना आनंद देणं, यातही पर्यटनाचा एक वेगळा आनंद सामावलेला आहे. खूप छान एक सूत्र आणि एक धागा आपल्या या सगळ्या बोलण्यामध्ये मिळाला. म्हणजे तुमच्या आयुष्याचा ऑफबीट जो प्रवास आहे, त्या ऑफबीट प्रवासातले काही पैलू आपण तुमच्या बोलण्यात आम्हाला कळले, ते जाणवले. तर मला प्रत्यक्ष तुमचा जो प्रवास आहे त्याबद्दल अजून उत्सुकता आहे की अनेक ऑफबीट ठिकाणं जी आहे तिथे तुम्ही जसं पर्यटकांना घेऊन गेला तसं स्वतः देखील तुम्ही असा हा प्रवास केलेला आहे. तर भारतातील अशा ठिकाणांविषयी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल की जेणेकरून
अनेक जण असतील की ज्यांनाही असं काहीतरी अनुभवायचं आहे जगावेगळं, की नेहमीच आपण ताजमहल बघतो किंवा मैसूरुटी बघतो, पण त्या पलीकडेही वेगळा एक भारत आहे की जो आम्हाला पाहायचा आहे, आणि अशाविषयी तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा. मी लडाख एकदा वाटलं की आता छान आता डेव्हलप होत आहे, मग आता वेगळं काय. आणि कधीच मला आवडलं नाही की एकाच ठिकाणी अडकून पडायला कधीच नाही आवडलं. म्हणजे एखाद्या डबक्यात राहण्यापेक्षा मोठ्या प्रवाहात राहायला नेहमी आवडलं. त्यामुळे लडाख झालं. आजही माझ्यावर जो शिक्का बसलाय ना, तो मला ॲक्च्युली पुसून काढायचा आहे की फक्त लडाख. आजही लोक म्हणतात की आम्हाला माहितीच नव्हतं की तुम्ही हे पण करता. सो तो आता हळूहळू त्याच्यातून आम्ही पुसला जाणार नाही, मलाही माहिती आहे लडाखचा शिक्का, पण त्यातून हळूहळू बाहेर पडायला लागलो एवढं निश्चित. सो लडाख नंतर मग पहिल्यांदा मी नॉर्थ ईस्ट इंडियाकडे वळलो. पण नॉर्थ ईस्ट इंडिया तोपर्यंत आराधना ट्रॅव्हल्स नावाची जी कंपनी आहे, आमचे गुरु होते किराणी, तर त्यांनी खूप छान डेव्हलप केली होती. पण ती डेव्हलप करताना त्यांनी काय केलं होतं, 23 आणि 27 दिवसांची टूर होती, जी सर्वसामान्यांना झेपणारी नव्हती. म्हणजे फिजिकली आणि एक मेंटली सुद्धा. 27 दिवस किंवा 23 दिवस घराबाहेर राहणं आणि ते सतत त्या डोंगरांमध्ये आणि अतिशय दुर्गम ठिकाणी. तेव्हा मी जे पहिल्यांदा तिथे गेलो त्याच्यात लक्षात आलं की ही टूर 2 भागात करायला पाहिजे. आणि तेव्हा पहिल्यांदा मी ती टूर 2 भागात केली. त्याच्यामध्ये आसाम, मेघालय, अरुणाचल आणि मग नागालँड, मिझोराम, त्रिपुरा अशा 2 केल्या. आणि जेव्हा त्यांचाच मुलगा मला एकदा भेटला तेव्हा त्यांनी मला म्हटलं की हे आमच्या डोक्यात का नाही आलं, हा विचार एवढी वर्ष आम्ही करतोय, आमच्या डोक्यात का नाही आलं की ह्याला 2 भागात करावी. सो हा जो सतत विचार आहे ना, मी करता आला मला. त्याचं कारण मला असं वाटतं की मी स्वतः चांगला टुरिस्ट आहे. मी चांगले स्वतः टुरिस्ट असाल ना, तर तुम्हाला पर्यटकांना काय आवडतं, काय आवडेल, त्यांना काय केलं तर त्यांना ते त्यातून ते आनंद घेतील, हा विचार सतत मी करायचो आणि तो मग इम्प्लिमेंट करायचो आणि प्रयोग करत राहिलो. सतत प्रयोग केले. म्हणजे लडाखला पण हे करण्यासाठी जवळजवळ 6-7 वर्षे गेली मला. त्याच्यानंतर मग ते एस्टॅब्लिश झालं सगळं. तसं अनेक वेळेला एकदा जाऊन नाही, अनेक वेळेला जाऊन त्याच्यावरती अभ्यास करून मगच ती याच्यामध्ये आणली. तर त्याच्यानंतर मग नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये हे करताना पद्मनाभ आचार्य जे राज्यपाल होते, जो 6 वर्ष राज्यपाल होते, त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला. नागालँडमध्ये त्यांनी प्रत्येक वर्षी जेव्हा कधी आम्ही ग्रुप घेऊन जायचो तेव्हा त्यांच्या राजभवनावरती एखादा जेवणाचा कार्यक्रम किंवा नाश्त्याचा कार्यक्रम व्हायचा. म्हणजे लोकांसाठी तो एक ॲडिशनल एक हे होतं बेनिफिट की इशाटूस बरोबर गेलं की राजभवनावरती आपल्याला राज्यपालांबरोबर जाऊन भेटता येतं, त्यांच्याबरोबर बोलता येतं. सो त्यांनी मला बरीचशी मदत केली. तिथे त्यांच्या हस्ते माझा सत्कारसुद्धा झाला. म्हणजे टुरिझम वेगळ्या लेवलला तिथे आणल्यामुळे. कारण नागालँडमध्ये तोपर्यंत टुरिस्ट जात नव्हते, भीती होती लोकांच्या मनामध्ये. तर ती भीती काढायचं मुख्य हे असतं की स्वतः तुम्ही जायला पाहिजे. बऱ्याचदा लोकांना माहीतच नसतं आणि लोकांना सांगत असतात की तिथे जाऊ नका, तिथे प्रॉब्लेम आहे. तर काश्मीरच्या बाबतीत होतं. काश्मीरमध्ये आहेत प्रॉब्लेम, पण ते अशा ठिकाणी जिथे टुरिस्टना काहीच होत नाही. यावेळेला पहिल्यांदा एक घटना घडली, पण टुरिस्टना कधीच काही तसा प्रॉब्लेम होत नाही. पण बऱ्याचदा न गेलेली लोक, न अनुभव घेतलेली लोक आहेत ना, तीच लोक जास्त बोलतात आणि निगेटिव्हिटी पसरवतात. सो तसंच नागालँडच्या बाबतीत झालं होतं. पण नागालँड एवढं सुंदर आहे आणि तिथे असलेलं जे दरवर्षी जे होतं एक फेस्टिवल, हॉर्नबिल फेस्टिवल, त्याला फेस्टिवल ऑफ फेस्टिवल्स म्हणतात. म्हणजे भारताच्या फेस्टिवल्सचं फेस्टिवल्स. आणि ते खरंच आहे, ते एवढं सुंदर फेस्टिवल बाकी अख्ख्या जगात. मी भारतात जवळ 20 फेस्टिवल्स पाहिले. काय असतं म्हणजे थोडंसं तिथे 17 ट्राईब्स आहेत. ते एकमेव राज्य आहे नागालँड हे. त्याच्यामध्ये 17 सगळ्या ट्राईब्स आहेत आणि 17 ट्राईब्सनी एक विलेज त्यांनी बनवलं, एक गाव बनवलं आहे. आणि गावामध्ये त्यांची प्रत्येकाची घरं कसे राहतात ते. तुम्हाला त्या गावांमध्ये जायचं असेल तर जो प्रवास करायचा तो इम्पॉसिबल आहे सर्वसामान्य टुरिस्टना. कारण काही ठिकाणी चालत वगैरे जायला लागतं, म्हणजे 2-2 दिवस चालत जायला लागतं. तर त्या प्रत्येक टाईपची घरं, त्यांच्या ज्या खाण्यापिण्याच्या पद्धती, त्यांचे कपडे कसे असतात हे असं जसे तसं त्यांनी अख्खं गाव उभं केलं आहे आणि पक्की घरं बांधली आहेत जिथे लोक राहू शकतात. आणि तिथे त्यांनी तो अशा प्रकारचा तो फेस्टिवल त्या 7 दिवसांमध्ये ती लोक तिथे येऊन राहतात.
त्यांच्या घराच्या समोर ते डान्स परफॉर्म करतात. ते छान, म्हणजे तो अख्खा माहोल त्यांनी उभा केला आहे जो असा अख्ख्या भारतामध्ये कुठेही नाही आहे ह्या पद्धतीने केलेलं. तर तिथे टुरिझम म्हणजे इंडियामधून टूर घेऊन ग्रुपला घेऊन जाणारे आम्ही पहिले होतो. त्यावेळेला टुरिझम डायरेक्टर, तेव्हाच्या टुरिझम डायरेक्टरने आमचा सत्कार केला होता. मी बोलवून सत्कार केला. आम्हाला तर माहिती नव्हतं. त्यांनी विचारलं तुम्ही इथे कसे आलात, तर आम्ही म्हटलं ग्रुप घेऊन आलो आहे मी. तर तुम्हाला कोणी पाठवलं, म्हणजे कोणी स्पॉन्सर केलं आहे? म्हटलं नाही, आमच्या घरच्यांनी आले. तर ते म्हणाले इथे जेवढी लोकं दिसत आहेत तुम्हाला, ही सगळी लोकं इन्व्हायटीज आहेत, म्हणजे सरकारच्या खर्चाने आलेले लोक आहेत. तुम्ही फक्त हा एकच ग्रुप आहे, हा स्वतःच्या खर्चाने आलेत, बाकी सगळे सरकारी खर्चाने आलेले लोक आहेत. इथे तुम्हाला ह्या फेस्टिवलमध्ये दिसत आहे. 2009ची गोष्ट ही. मग त्यानंतर मग मी दरवर्षी न्यायला लागलो आणि मग आता आता जवळजवळ सगळे टूर कंपन्या आता तिकडे नेतात. सो ते झालं. स्पिती आणि किन्नौर व्हॅली आजही तेवढीच ऑफबीट आहे. आजही मोठ्या टूर कंपन्या तिथे नेत नाहीत. त्याचं कारण तिथे हॉटेलच्या सोयी चांगल्या नाहीत, बेसिक आहेत, म्हणजे आहेत आणि छोट्या जागा आहेत, त्या अतिशय कॉम्पॅक्ट जागा आहेत. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना मोठे मोठे ग्रुप न्यायचे असतात, 50, 60, 100, ते पॉसिबल नाही. छोट्या छोट्या ग्रुपलाच पॉसिबल आहे. त्यामुळे किन्नौर आणि स्पिती व्हॅली आजही तेवढीच ऑफबीट राहिली आहे. हिमाचलमध्ये आता लाहोल व्हॅली, सेंज व्हॅली, तीर्थन व्हॅली अशा अनेक नव्या म्हणजे म्हणण्यापेक्षा सुंदर जागा जिथे खूपच कमी गर्दी, म्हणजे गर्दी हा शब्द वापरताच येणार नाही. आम्ही पूर्वी असं म्हणायचो सुरुवातीला 2009 3 ते 10 पर्यंत तुम्ही टूर कुठे नेता असं विचारलं की आम्ही सांगायचो जिथे मोबाईल नेटवर्क लागत नाही तिथे आम्ही नेतो. पण आता तेही सोय राहिली नाही. आता सगळीकडे मोबाईल नेटवर्क मिळतं, सगळीकडे, एव्हरीवेअर. सो आता ती सोय राहिलीच नाही. त्यामुळे तुम्हाला कंटिन्युअसली लोक ती रील करताना आणि फेसबुकवर टाकताना दिसतात. त्यामुळे पूर्वी आम्हाला लोक एकत्र संध्याकाळच्या वेळेला बसून चहा प्यायची, गप्पा मारायची. तो गप्पा हा प्रकार आता कुठेच राहिलेला नाही. त्यामुळे मला लक्षात आलं की हे सोशल मीडिया आल्यानंतर टुरिझमचा प्रकार आणि त्याच्या आधीचा त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तेव्हा लोक खूप कनेक्टेड असायची आणि एकमेकांशी गप्पा मारायची, आल्यानंतर छान गेट टुगेदर्स व्हायचे. आता ते नाही होत तेवढं, कारण एक टूर संपली, 8 दिवस त्या ग्रुपवरती ॲक्टिव्ह असतात, नंतर मग इनॅक्टिव्ह होतात आणि मग एक करून लेफ्ट होतात. सो आणि मग दुसऱ्या टूरच्या तयारीत, कारण पूर्वी तसं नव्हतं. एखादी टूर व्हायची वर्षातून. आता खरं तर पॅन्डेमिक नंतर एक वेगळा ट्रेंड बघतोय आम्ही. तो म्हणजे लोक वर्षाला 3-3, 4-4 टूर करतात. हां, सो म्हणजे टुरिझमसाठी चांगलाच तो संकेत आहे. पण हा कदाचित त्या पॅन्डेमिकने बरा शिकवलं असेल लोकांना की आता जसं आपले पहिले जे पाहुणे होते अरुण सबनीस, ते म्हणाले जसं श्रीमंत जगणे, त्यामध्ये पर्यटन पण एक हे होतं की म्हणजे आपण पैसे कमवलेत आणि आपण श्रीमंत मेलो तर उपयोग का, आपल्याकडे भरपूर सगळी प्रॉपर्टी आहे पण आपण त्याचा उपभोग घेतला नाही. तर आता लोक कदाचित तशा प्रकारे तो घेत असावेत. म्हणजे त्या आनंदातून मिळणारी श्रीमंती आहेच, पण आम्हाला हेही खूप उत्सुकता आहे की हा सगळा जो प्रवास असतो यात आपल्याला वेगवेगळी माणसं भेटत असतात, वेगवेगळे अनुभव मिळत असतात आणि ते अनुभव बरेचदा आनंदी असतात, पण बरेचदा आपल्याला काहीतरी धडा शिकवणारे पण असेही असतात. म्हणजे सगळ्या प्रकारचे अनुभव असतात की ज्यातनंही आपली एक वेगळी अनुभवांची श्रीमंती वाढत असते. तर ती कसे अनुभव तुम्हाला आले, म्हणजे आता जिथे मोबाईल नेटवर्कही नाही अशा ठिकाणी आपण पर्यटकांना घेऊन जायचं आणि तिथल्या स्थानिक जी मंडळी आहेत त्यांचं सहकार्य तर आपल्याला हवं, त्याशिवाय हे शक्य नाही. तर हे सगळं असं सहज जमायचं की कसं, म्हणजे नाही, त्याला पुन्हा मी हेच सांगेन की आमच्यातला असलेला ट्रेकर आणि माउंटेनियर, कारण काय होतं ना की आम्ही जी संस्कार झालेले आहेत ना ते थोडेसे बिंदास, थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला, काय होत नाही, होऊन जाईल सगळं. म्हणजे तो जो प्रकार असतो ना त्यात ती निगेटिव्हिटी येतच नाही. मुळात मला हा माझा माहिती आहे, ते कसं झालं मला पण नाही माहिती, निगेटिव्हिटी येतच नाही. हे शक्य आहे. हा जो प्रकार आहे ना तो त्यामुळे वाटतं की काय प्रॉब्लेम आहे, घेऊन जाऊया आपण लोकांना. आणि गंमत म्हणजे तेव्हा लोक सुद्धा ना मला त्यामुळे नेहमी सांगतो मी 2003 पासून ज्या मी सहलीना घेऊन जातोय लोकांना,
त्यांचा सहभाग खूप इम्पॉर्टंट आहे. कारण अशा ठिकाणी मी लडाखमध्ये आज तुम्हाला सगळीकडेच आज एवढ्या चांगल्या सोयी अवेलेबल आहेत. आम्ही जेव्हा पूर्वी जायचो तेव्हा आमच्याबरोबरच्या सोबत आलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या किचनमध्ये जायच्या आणि दाखवायच्या हे कसं करायचं ते कसं करायचं, कारण त्यांना आपल्यासारखं जेवण करता येत नव्हतं. अशी रिमोट ठिकाणं सगळी होती. आता ती परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे त्यांचा सहभाग होता ना तो पण तेवढाच महत्त्वाचा होता. कारण तिथे जर लोकांनी जर निगेटिव्हली घेतलं असतं, अरे हे काय तुम्ही टूरला घेऊन आलात आणि इथे काय राहण्याची सोय अशी आहे आणि जेवणाची पण खास सोय नाही आहे, तर कारण तेव्हा नव्हतंच ना काही, त्यावेळेला अवेलेबलच नव्हतं हे सगळ्या गोष्टी. पण त्यामुळे ती थोडीशी बिनधास्त वृत्ती मला वाटतं त्यामुळे आली. आणि मुळात आम्ही परळ लालबागमध्ये राहणारे लोक जरा जास्तच जरा डेरर असतो असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे निडरपणा हा आहेच तुमच्या रक्तात आणि अंगातच आहे. त्यामुळे सगळी आव्हानं तुम्ही ती झेलत गेलात. भारतातल्या भ्रमंतीकडून मला हळूहळू तुम्हाला थोडंसं परदेशातही न्यायचं आहे, की परदेशातही बऱ्याच टूर तुम्ही केलेल्या आहेत. तर तिथली अशी जी काही वेगळी ठिकाणं आहेत, म्हणजे मी सांगणार नाही कारण मला ते तुमच्याच तोंडून ऐकायचं आहे, की काय काय असं तुम्ही बघितलं जे अद्भुत वाटलं. मुळात ना मी आता ह्याच्याकडे का वळलो ना, हा पण एक मी पूर्वी लहानपणी आपल्या जेम्स बॉन्डचे पिक्चर बघायचो. ते जेम्स बॉन्डचे पिक्चर जेव्हा बघायचो ना तेव्हा जेम्स बॉन्ड ह्या देशातून त्या देशात गेला की त्याच्या देशाचं नाव आणि जागेचं नाव यायचं. त्या जागा एवढ्या डोक्यात बसल्या होत्या ना की आपण इथे कधीतरी जायला पाहिजे. हा तो कुठे माहित नाही कसा आला मला. आणि म्हटलं ना परळसारख्या ठिकाणी फार फार तर आमची मजल बसपेक्षा जास्त पुढे गेलीच नव्हती. तरी पण ते पिक्चर बघितल्यानंतर वाटायचं, जसं ब्रुसलीचे पिक्चर बघितल्यानंतर असं वाटायचं की खांबावर फाईट मार असं काय काय करायचं ना, तसं तेव्हा वाटलं. पण ते मला वाटलं होतं की खरं होईल असं पुढे असं काहीतरी. पण त्याच्यानंतर मग मिशन इम्पॉसिबल नावाचा जो पिक्चर आला त्याच्यामध्ये पण असेच असायचे. कुठला तरी एक शॉट दाखवत आहे आणि त्यामध्ये इस्तांबूल टर्कीमध्ये किंवा मग क्युबा. तर हे देश आणि त्याच्यानंतर एकमेव आवडता विषय होता माझा तो म्हणजे भूगोल. त्याच्या व्यतिरिक्त भूगोलही आवडतं. भूगोल हा आवडता विषय होता. त्याचं कारण असं होतं ती उत्सुकता होती की अरे टुंड्रा प्रदेश, आर्टिक सर्कल, अंटार्क्टिक, त्याच्यानंतर इक्वेटर, सुएझचा कालवा, पनामा कालवा, हे काय काय गोष्टी आहेत ह्या सगळ्या कधीतरी आपण एकदा बघायला पाहिजे. तसे ते वाटणं, ते लहानपणात वाटणं ठीक आहे, पण मी ते स्वप्न कायमस्वरूपी बघत राहिलो. हे गंमत म्हणजे मला स्वप्न पडतात ना, म्हणजे गंमतच आहे ती. स्वप्न पडतात ती पण टुरिझमची असते. मी प्रत्येक रात्री कुठल्या तरी एका वेगळ्या जागी असतो. कुठल्या देशात असतो मला नाही माहिती, पण कुठल्या तरी अशा वेगळ्या जागेत असतो की जे मी काहीतरी भटकंतीच चालू असते स्वप्नात सुद्धा. सो ते कंटिन्यू चालू आले ते. आणि त्यामुळे हे जे देश आहेत ना हे असे डोक्यात आले. आणि त्यामुळे पहिल्यांदा मी केनियाला गेलो 2011 हे ईशा टूर सुरू केले 2003 आणि त्याच्यानंतर 2011 म्हणजे मी जे स्वप्न बघितलं होतं की 100 देश आपण फिरायचे. आता हे 100 देश फिरायचे म्हटल्यानंतर पासपोर्ट पण त्याच्यानंतर 8 वर्षांनी काढला मी. जेव्हा स्वप्न बघितलं ठीक आहे, पण फिरायला पासपोर्ट तर पाहिजे की नाही, तो पण 8 वर्षांनी काढला. आणि त्याच्यानंतर मग पहिली टूर मी केली केनियाची. आणि केनियामध्ये गेल्यानंतर ते तिथलं जे प्राण्यांचं जे जग बघितलं ना, त्यानंतर वाटलं की अरे हे अद्भुत आहे सगळं, हे खूपच काहीतरी वेगळं आहे आणि हे लोकांनी बघायलाच पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी बघायला पाहिजे. तेव्हा ना एक ट्रेंड असा होता की 2 लाख रुपये त्या प्राणी बघायला गेल्यापेक्षा तिथे आमच्या याच्यामध्ये दिसतात ना सगळे राणीच्या बागेत, तिकडे एवढ्या लांब कशाला जायचं. सो पण राणीच्या बागेत ते प्राणी बघणं आणि ओपनमध्ये सरप्राईजली समोर येतात असे प्राणी बघणं हा वेगळा अनुभव आहे. म्हणजे ती एकमेव टूर अशी आहे की तुम्ही आत्ता पुढच्या क्षणाला काय बघणार आहे तुम्हाला माहीतच नसतं. तुमच्या डोळ्यासमोर काय येणार आहे माहीत नसतं तुम्हाला. ते त्यामुळे एव्हरी मोमेंट इज सरप्राईज असं असतं ते. त्यामुळे ते बघितल्यानंतर मी हजारोंच्या संख्येने प्राणी पाहिल्यानंतर वाटलं की आपण बघायला पाहिजे. आणि व्हेरी नेक्स्ट इयर मी अनाऊन्स केलं आणि त्याला लोक आली. आणि हे अनाऊन्स करताना पण ना गंमतच आहे. म्हणजे मला कुठून ती म्हणजे हिंमत यायची माहीत नाही. 2 लाखाची टूर हे करायला अनाऊन्स करायला हिंमत म्हणजे खरंच हिंमत लागते. कारण ती कुठून आली ते पण माहीत नाही मला. कारण लोक तर यायला पाहिजे, 15-20 लोक यायला पाहिजे. मी अनाऊन्स केली ठीक आहे, 5च लोक आले तर गळ्यात यायचं ते अंगाशी येणार. कारण मी करताना प्लॅनिंग 15 ते 20च्या लोक हिशोबाने करणार आणि 5 आणि 10 लोक आली तर ते लॉसमध्ये करायला लागणार मला.
पण ते मला तो विषय म्हटलं पुन्हा तेच सांगतो की निगेटिव्हिटी कधी आलीच नाही. होणार काहीतरी करू आणि होईल, आणि ते करून मग ते होत गेलं. आणि मग एक झाल्यानंतर मग दुसरं काहीतरी आता करायला पाहिजे. मग त्यानंतर मग स्कॅन्डिनेव्हियामध्ये मी पहिल्यांदा गेलो. मी नॉर्दर्न लाईट्स हे मी कुठून तरी ऐकलेलं होतं आणि फोटो पाहिलेले होते कुठले तरी, तर हे कधीतरी आपण आयुष्यात बघायला. आणि आर्टिक सर्कल, आर्टिक हे सगळं ऐकलेलं होतं. तर आर्टिक सर्कलमध्ये जाता येईल म्हणून मग तो नॉर्वेला मी पहिल्यांदा गेलो. आणि मग तेव्हा पहिल्यांदा आयुष्यात नॉर्दर्न लाईट्स पाहिले. आणि टुंड्रा प्रदेशात मी नंतर गेलो, पण तसंच असणारं तो प्रकार आहे राहण्याचा, तो प्रकार मी नॉर्वेमध्ये याच्यामध्ये आर्टिक सर्कलमध्ये 71 डिग्रीज नॉर्थपर्यंत मी गेलो आहे. त्यानंतर मग आणि याच्यामध्ये तुमच्या केनियामध्ये अजून एक गोष्ट ती नंतर कळली मला गेल्यानंतर, की प्राण्यांच्या बरोबर तिथे विषुववृत्तसुद्धा आहे. इक्वेटरसुद्धा तिथे बघायला मिळतं. म्हणजे ॲक्च्युली एक आपण इक्वेटरबद्दल जे ऐकलं होतं काय ते सुद्धा बघायला मिळालं. सो प्रत्येक वेळेला अशी उत्सुकता नेहमीच होती, काहीतरी वेगळं आपण बघायचा प्रयत्न करायचा. जसं पनामा कालवा आहे. पनामा कालवा आपल्याला सगळ्यांना ऐकलं आहे, पण पनामा कालव्यामधून जेव्हा त्या बोटी क्रॉस होतात तो जो काही प्रोसेस आहे ना, ती बघणं म्हणजे वेगळाच अनुभव आहे तो. आणि त्याच्यामुळे तुमचा केवढा तरी मोठा प्रवास तुमचा वाचतो. आणि अशा प्रकारे सुएझ कालवा, आता सध्या सुएझ कालवा बंद असल्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम होत आहेत सगळीकडेच. म्हणजे पैसेसुद्धा वाढलेत कारण सुएझ कालवाचं सध्या जे काही त्यांचे प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळे. तर हे करत असताना एक एक करत मग असं ॲडिशन होत गेलं. आणि मला ते ॲडिक्शन होत गेलं, खरं तर ॲडिक्शन होत गेलं. मग त्याच्यानंतर आता पुढे काय, मग सर्वसामान्य सगळेच आता स्वित्झर्लंडला जातात, फ्रान्सला जातात. तर आपण वेगळं काय करू शकतो, आपण तिकडे न जाता अजून काय करू शकतो. म्हणून मग त्यातलं स्कॅन्डिनेव्हिया, त्या आधीच पहिल्यांदाच मी ह्या टुरिझम क्षेत्रामध्ये सर्वसामान्य टूर ऑपरेटर आहेत ना, हे स्कॅन्डिनेव्हियाकडे ग्रॅज्युएशन म्हणून बघतात. कारण त्याची कॉस्ट खूप जास्त आहे. 3.5-4 लाखाच्या घरातली टूर जाते. त्यामुळे तिकडे ती टूर करायच्या आधी आपले नॉर्मल टूर करायच्या, नंतर मग वाटलं कॉन्फिडन्स आला तर मग पुढची टूर. तर मी पहिलाच माझा पेपर सोडवला तो मी ग्रॅज्युएशनचा सोडवला. कारण तो एवढा सक्सेसफुल झाला की त्याच्यानंतर मग खाली आलो. मग त्याच्यामध्ये आता तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, युरोपमध्ये 5 वेगवेगळ्या टूर करता येतात. म्हणजे ग्रुप ऑफ कंट्रीज. त्याच्यामध्ये सेंट्रल युरोपमध्ये तुमच्या फ्रान्स, नेदरलँड्स, बेल्जियम, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, इटली हे करता येतं. ईस्ट युरोपमध्ये पोलंड, हंगेरी, स्लोवेनिया, क्रोएशिया. स्कॅन्डिनेव्हियामध्ये नॉर्वे, फिनलंड, स्वीडन, डेन्मार्क. त्याच्यानंतर बाल्टिक कंट्रीजमध्ये वेगळ्या, बाल्टिकमध्ये तुम्ही इस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया. बाल्कनमध्ये बल्गेरिया, रोमानिया, बोस्निया. तर हे एवढ्या गोष्टी आहेत ना, त्यामुळे आम्ही नेहमी तेच म्हणतो लोकांना की तुमच्या राहिलेल्या टूर आम्ही करून देतो तुम्हाला. म्हणजे सर्वसामान्य कोणाकडे जातात की आमची ह्या झालेल्या आहेत. आजच एक फोन आला होता मला की 35 देश झाले, सगळे झाले माझं. 35 किती झाले तर 35 देश. तर म्हटलं 35 देश म्हणजे खूप कमी आहे. म्हटलं 190च्या वर देश आहेत. सो तर मग त्यांना म्हटलं की माझी गॅरंटी आहे, म्हटलं तुमच्याकडे मी ज्या टूर करतो त्या तुमची एकही झालेली नसणार. मग त्यांनी लिस्ट पाठवली. म्हटलं मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला माझी लिस्ट पाठवतो. म्हणजे हो खरंच आहे, माझी एकही नाही झाली. कारण काय होतं ना की ते स्टँडर्ड टुरिझममध्ये. तर आणखीन एक आम्ही नेहमी असं गमतीने म्हणतो, आणि खरं आहे ते, गमतीने नाही खरं आहे, आम्ही गर्दीला नाही नेत, आम्ही दर्दी लोकांना नेतो. हे दर्दी लोक असतात ना, ती आमच्यावर येतात. गर्दीमध्ये जाणारे लोक आहेत ना, त्यांना ते टॅग प्राईजवरती हे कसं त्यांचं, अरे हे किती घेत आहेत, हे किती घेत आहेत. पण ते करताना आपण काय बघतोय, योग्य सीझनमध्ये जातोय का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे मला एखादी गोष्ट बघायची आहे, तर आता जसं साधं उदाहरण द्यायचं तर अंदमानसारखा एवढं सुंदर जागा, जगातलं 7व्या नंबरचं बीच तिथे आहे, राधानगर बीच. ते तुम्ही मे महिन्यात गेलात ना, त्याला काहीच अर्थ नाही आहे. 50% डिस्काउंट मी तर म्हणजे फुकट जरी दिला तरी त्या जाऊ नका. कारण तुम्ही मे महिन्याच्या रणरणत्या उन्हामध्ये तुम्ही काय एन्जॉय करणार ते बीच. त्याला प्रत्येकाला एक सीझन असतो, छान सीझन असतो, त्या सीझनमध्येच जायला हवं. आणि मी नियम तोडून काम केलं सगळीकडे. म्हणजे आता जपानला नेलं तर जपानला सगळ्यात पहिल्यांदा नेलं ऑटम सीझनमध्ये. मी छातीटोकपणे सांगितलं सगळ्यात बेस्ट सीझन असेल तर ऑटमचा सीझन आहे. चेरी ब्लॉसम हा सीझनच नाही आहे चांगला. कारण चेरी ब्लॉसम हा अतिशय म्हणजे असा कॉम्प्लिकेटेड विषय आहे. कारण कुठल्याही नेचरशी रिलेटेड जी गोष्ट असते ना, ती सीझन बदलला की सगळं गडबड होते.
आणि मग चेरी ब्लॉसम हा सीझन असतो तेव्हा पानांना फक्त पानं नसतात, त्याला फक्त फुलं येतात आणि त्याला मग ती फुलं हळूहळू उमलतात. ती जर नाही दिसली ना तर सगळे उघडी पोडकं सगळं दिसतं. मग त्यावेळेला मग डिसअपॉइंटमेंट होते. त्यामुळे मग अशा बरेचसे नियम तोडून हे केलं, टूर ऑपरेट केल्या आणि त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आणि म्हटलं ना की माझ्यासारखेच हटके वेडे एक्सप्लोरर खूप लोक आहेत. म्हणूनच मी म्हणतो की दर्दी लोकांना न्यायला आवडतं, की ज्यांना खरोखर कळतं त्यातलं आणि ते एन्जॉय करतात त्यात तो सीझन आणि ती जागा, तिथलं नेचर, तिथलं कल्चर, तिथला इतिहास, तिथला भूगोल. म्हणजे फक्त गेलो, फोटो काढले, फेसबुकवर टाकले, इंस्टाग्रामवर टाकले, त्याच्यापेक्षा आपण जाऊन काय तिथे बघितलं, काय तिथलं मुख्य म्हणजे गंमत. म्हणजे आपल्याकडे अजून एक ती गंमत आहे, आपल्याला घरी हॉटेलसारखं जेवण हवं असतं आणि हॉटेलमध्ये गेल्यावर घरच्यासारखं जेवण हवं असतं. हा प्रकार मला आतापर्यंत कळलेला नाही. पण लकीली मला भेटलेली जी मंडळी आहेत ना, 90% मंडळी ते नेहमी खुश असतात की आम्हाला इशाटूसबरोबर आम्ही काय येतो तर आम्हाला ते इंडियन जेवण देत नाही म्हणून, म्हणजे इंडियन जेवण कंटिन्यू देत नाही म्हणून. आता कसं आहे की काही ठिकाणी तुम्हाला बॅलन्स करावा लागतो, कारण काय होतं की तुम्ही ते तिकडचं लोकल जेवण प्रत्येक वेळेला सारखं असतं. आपल्यासारखी डायव्हर्सिफाईड जेवणाची पद्धत कुठेच नाही जगात. त्यांचे जे हॉटेलच्या बाहेर लावलेले जे हे असतात ना मेन्यू कार्ड, ते एका छोट्याशा पानात संपतात. आमच्याकडे डोश्यालाच अख्खं पान लागतं आपल्याला. म्हणजे तर हा जे डायव्हर्सिफिकेशन आपल्याकडे फूडचं आहे ना, ते जगात कुठेच नाही. त्यामुळे आपल्याकडे इंडियामधली ही गोष्ट सांगते. लडाखमध्ये 2006 एका हॉटेलला गेलो होतो भेटायला, नवीन त्यांना बुकिंग द्यायची होती म्हणून. तर त्यांनी विचारलं ग्रुप कुठला आहे, तर तो म्हणाला, मी म्हटलं इंडियन ग्रुप आहे. तर तो म्हणाला सॉरी वी डोंट केटर इंडियन्स. का मी सांगितलं 2006ची गोष्ट, वी डोंट केटर इंडियन्स. तर का, तर त्यांनी सांगितलं कारण सांगितलं. तो म्हणाला 100 फॉरेनर्स अगेन्स्ट 10 इंडियन्स. म्हणजे एवढं त्यांनी इझी उत्तर दिलं. तो म्हणाला की या फॉरेनर्सना रोज त्यांना सेम दिले ना तुम्ही 10 दिवस जेवण नाश्ता, त्यांची कंप्लेंट नसते, कारण त्यांच्याकडे ते नाहीच आहे ना. आज आपल्याकडे आज पोहे असतील तर उद्या आपल्याला इडली पाहिजे, उद्या परवा उपमा पाहिजे, परवा पुरी भाजी पाहिजे. तो हा जो प्रकार आहे तो त्यांच्याकडे मग ते वेगवेगळे कुक ठेवायला लागतात ना. त्यामुळे हे बरं आहे ना, आपलं ब्रेड बटर जॅम लावून दिला, सँडविच दिला, सिरियल दिला की ते खुश आहेत आणि त्यांना त्यामुळे हँडल करणं इझी होतं ना त्यांना. सो हा प्रकार आपल्याकडे टुरिझममध्ये आहे. पण आम्हाला लकीली जे पर्यटक जे मिळाले ते पर्यटकांनी साथ दिली आणि त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो. पर्यटकांची साथ आणि खूप महत्वाची आहे. एक तुमचंही त्यामागचं विजन प्रत्येक कारण पर्यटकांनी जर साथ नाही दिली ना, तर मग तुम्ही जर पर्यटकांसारखं मागे लागले की नाही आम्हाला इंडियन जेवणच हवं, तर मग तुम्ही हे प्रयोग करायचे भानगडीतच नाही पडणार. तर मग तुम्ही म्हणाल की जाऊ दे आता लोकांनाच आवडतंय, संपते. मग त्यामुळे तुम्हाला भेटणारे पर्यटक सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत आणि त्यांच्यामुळे हे सगळं प्रयोग करता येतात. आता या गप्पांमध्ये टूर लीडरच बोलतोय कधीपासून मला वाटतं ना, की म्हणजे त्या भूमिकेत मला वाटतं तुम्ही रात्रंदिवस ती भूमिका म्हणजे कधी संपतच नाही. हे सगळं नियोजन, त्याच्या मागचा विचार ही कंटिन्यू चालू असणारी प्रोसेसच असते, ती न संपणारी असते. पण मला आता थोडं तुमच्यातल्या पर्यटकाशी बोलायचं आहे, की हा एक जो दिलखुलास पर्यटक आहे, ज्याने या जगाचा अनुभव घेतलेला आहे, वेगवेगळ्या ठिकाणांचा अनुभव घेतलेला आहे, त्या पर्यटकाच्या नजरेतून दिसलेलं एक जे जग आहे विलोभनीय असं, त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं ऐकायचं आहे. एक तर मी नव्याच्या शोधात असतो कायम, त्यामुळे नवीन शोधता काही ना काहीतरी नवीन मिळतं आणि ते मिळतंच, ते चांगलं. आणि त्या लोक पण तशी समोरून भेटायला लागतात आणि त्यातून मग नवीन अभ्यास सुरू होतो. मग त्यात आधी जाऊन आलेली जी मंडळी असतात, जसा जयप्रकाश प्रधान म्हणून आमचे जे मित्र आहेत, ज्यांनी आतापर्यंत 99 देश पाहिलेत, ते टूरवरून आले की मला फोन करतात आणि सांगतात की ह्या नवीन देशात जाऊन आलो, हे तू ट्राय करायला पाहिजे. मग त्यातलं आता प्रत्येक गोष्ट जमतं असं नाही, पण मग मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो की हे कसं करता येईल. तर यावर्षी मी एका कामासाठी मॉरिशसला गेलो होतो आणि मॉरिशसला गेल्यानंतर 4 दिवस होते हातात. तर आम्ही विचार केला की मॉरिशस फिरूया. पण मॉरिशसमध्ये एका दिवसातच कंटाळलो, कारण ते एवढं टिपिकल टुरिस्ट डेस्टिनेशन आहे की जे काही गोष्टींना आपल्याकडे बऱ्याचशा त्याला ग्लॅमराईज केलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही युरोपमध्ये गेलेला असाल तर तो सुसू करणारा एवढासा तो एक पुतळा आहे. ते तिथे गेल्यानंतर लोक डिसअपॉइंट होतात की हे बघायला एवढा लांब आणले तुम्ही आम्हाला.
तर हा प्रकार खूप ठिकाणी आहे, म्हणजे त्याचा ग्लोरिफाय करून सगळं केलेलं आहे. सो मी तिथे गेल्यानंतर म्हटलं की इथे जवळपास अजून काय आहे, तर मला कोणीतरी पटकन सांगितलं की बाजूला रियुनियन नावाचा एक देश आहे, अगदी जवळ 25 मिनटं बाय बोट. तर मी जरा गुगल, आता ते सोय आहे तर गुगल केलं रियुनियन, तर मला एवढ्या वेगळ्या गोष्टी दिसल्या तिथे, म्हटलं हे आपण बघायला हवं इथे. आणि म्हणून मग मी नेक्स्ट डेची फ्लाईटची तिकीट काढली आणि मी रियुनियनला पोचलो. माझ्याकडे लकीली विजा ह्याचा होता, कारण तो फ्रान्सच्या अंडर आहे, त्यामुळे त्याला एकतर वेगळा परमिट लागतं किंवा तुमच्याकडे शेंजेन विजा लागतो. सो मी तिथे गेलो आणि गेल्यानंतर बघितलं त्या एवढ्याशा देशामध्ये, ऑलमोस्ट सेम साईज ऑफ मॉरिशस, त्या एवढ्याशा देशामध्ये लाईव्ह व्हॉल्केनो आहेत, हे बीचेस आहेत, त्याच्यानंतर खूप सुंदर हॉटेल्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे बेसिकली काय असं की पर्यटनासाठी किंवा आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला काय लागतं की छान काहीतरी सगळ्या सोयी असायला लागतात. तर ह्या सगळ्या सोयी आहेत. त्याच्यानंतर तिथे एक वॉटरफॉल्स आहेत. तर एवढं सुंदर बघितल्यानंतर वाटलं की अरे हे आपल्याला हवं होतं, हेच काहीतरी नवीन काहीतरी हवं होतं. मग आता म्हटलं की अजून काहीतरी वेळ काढूया आणि मग तिथून मग मी ठरवलं की मदागास्करला जायचं. मदागास्कर तिथून अगदी जवळ होतं. मदागास्करचं नाव फार असं कुठेतरी वेग ऐकलेलं होतं, म्हणजे त्यात काय ते पण माहीत नव्हतं. पण ते मदागास्करला गेल्यावर कळलं की मदागास्कर इज फेमस फॉर खूप मोठा आयलंड कंट्री आहे, पण अतिशय गरीब देश. तिथे लेम्युअर्स दिसतात, 24 प्रकारचे लेम्युअर्स नावाचा प्राणी आहे, ते दिसतात. तर तिथे मी चिक्कार मी भटकंती केली आणि माझं नाव AB परब माझं हे आहे, इनिशियल आहे. तर मला माझे जवळचे मित्र आहेत जे मला ओळखतात ते मला अचानक भयानक परब म्हणतात, कारण मी कधीही केव्हाही काही प्लॅन बदलतो आणि मग ते तसं करतो मी. आणि मी अक्षरशः 4 दिवसासाठी गेलो होतो आणि 16 दिवसांनी परत आलो मी. सो म्हणजे हे, कारण सगळी विमानाची तिकीटं बदलली, सगळं केलं. म्हटलं हे नाही, आता हे सगळं आता पिंजून काढायचं. आणि असं करता करता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्या रियुनियनमध्ये ना आपण आपल्याकडे जो अटल सेतू बनवला आहे, तर त्यांनी जवळ त्यांच्या देशाच्या जवळ 20% भाग बाहेरून, म्हणजे समुद्रामध्ये 20% भागाला ट्रॅफिक त्यांच्याकडे नाहीच आहे, तरी पण त्यांच्याकडे 4 गाड्या असल्या की त्यांना ट्रॅफिक वाटतं. तर त्यांनी त्याला ते सुद्धा कमी व्हायला पाहिजे म्हणून पूर्ण समुद्रामध्ये अख्खा रस्ता बनवला आहे, म्हणजे ब्रिज बनवला आहे. आणि त्याच्यामध्ये एक हे पण बनवलं आहे त्यांनी, एक टनेल पण केलेलं आहे की जो थ्रू आउट द कंट्री. तर अशा गोष्टी बघितल्यानंतर वाटतं की अरे हे लोकांनी बघायला हवं. आणि त्यातून मग नवीन शोधण्याचा प्रयत्न करतो. तसं मी तैवानला गेलो होतो. तैवान 410 किलोमीटर त्याची लांबी आहे. त्या 410 किलोमीटरच्या ह्या टोकापासून या टोकापर्यंत कम्प्लीट फ्रीवे बनवलं आहे त्यांनी, म्हणजे अद्भुत आहे ते. आणि सगळीकडे त्यांनी त्याच्या विंग असतात ना, तशा इकडे खाली उतर, एकावर एक 6 म्हणजे तैवान असं वाटलं होतं की काय असणार त्या देशामध्ये. पण ते कसला सुंदर देश आहे. म्हणजे तिथे आम्ही ते लँटन फेस्टिवल बघायला गेलो होतो. मी असे बरेचसे फेस्टिवल टुरिझम पण खूप केलं आहे वेगवेगळ्या प्रकारचं. म्हणजे मला आवडतं जाऊन तिकडचे, त्यामुळे तिथलं आपल्याला कल्चर बघायला मिळतं. तर ते लँटन फेस्टिवल म्हणजे एवढे मोठे जवळजवळ 5 ते 6 फुटाचे मोठे लँटन असतात. त्याच्या खाली ते एक दिवा लावतात आणि ते आकाशात ते सोडतात. त्याच्यावरती आपल्या हे लिहितात, ते विशेष लिहितात, म्हणजे तुमच्या कुणाच्या नावाने विशेष, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ते देवाकडे आपल्या विशेष पोचतात. सो एका वेळेला लाखांमध्ये दिवे सोडले जातात याच्यामध्ये. तो चायनीज न्यू इयरला ते होतं. तर अशा अनेक गोष्टी नव्याने बघायला मिळाल्या. किंवा आता तुम्हाला ह्याच्यामध्ये बोत्सवाना नावाची एक जागा आहे आपल्या आफ्रिकेमध्ये. म्हणजे जगामधलं सगळ्यात बेस्ट जर वाईल्ड लाईफ बघायचं असेल तर बोत्सवाना. पण तेवढंच सगळ्यात महागडं पण आहे, खूप महागडं आहे. कारण तुम्हाला एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटने तुम्हाला चार्टर विमानं करायला लागतात. रोड हेच नाही, कारण ओकवांगो डेल्टा आहे ना, ती ओकवांगो नदी, त्याचा जो डेल्टा आहे त्या डेल्टामध्ये सगळं पसरलेलं आहे. त्यामुळे रोड कनेक्टिव्हिटी नाही तिथे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक जे रिसॉर्ट्स आहेत त्यांची स्वतःची एअरस्ट्रीप आहे. त्या एअरस्ट्रीपवरून इथून त्या विमानाने जायचं. तर त्यामुळे कॉस्टली असल्यामुळे टुरिझम नाहीच आहे तिथे. त्यामुळे मला स्वतःला ते खूप आवडतं की कमीत कमी माणसं आपणच आहोत तिथे. ती जी भावना आहे ना ती छान मजा वाटते त्याची.
नामिबिया खूप सुंदर. नामिबियाची गंमत म्हणजे आपला शाहरुख खानचे पिक्चर म्हणजे मला तो ॲक्टर म्हणून काय फार आवडत नाही किंवा तो नाहीच आवडत, पण त्याचे पिक्चर मी का बघतो तर त्याचे जे लोकेशन्स असतात ते भन्नाट असतात, कुठून शोधून काढतात काय माहिती त्याचे. तर त्याने एकदा मी हे पाहिलं की पूर्ण लाल म्हणजे अशा रंगाची वाळू आणि खालच्या बाजूला निळ्या रंगाचा समुद्र. मी किती प्रयत्न केला ते शोधून काढायचे कुठे असेल हे सगळं, आणि नंतर मला कळलं नामिबियामध्ये, आणि मग त्याच्यासाठी नामिबियामध्ये गेलो मी. आणि त्याच्यानंतर तिथे बऱ्याच गोष्टी, इतर गोष्टी पण खूप आहेत तिथे. तर अशाच हे अजून एक त्याचाच पिक्चर याचा आईसलँड त्यांनी शूट केलं एका गाण्यामध्ये. गेरुवा नावाचं एक गाणं आहे, त्याच्यामध्ये आईसलँड अख्खं गाणं त्या रोहित शेट्टींनी शूट केलं आहे. तर ते गाणं म्हणजे आता आम्हाला कोणाला पाठवायचं असेल ना ते त्यागेच पाठवून देतो. हे अख्खं एक गाणं पाठवलं की बघा अख्खं हे बघणार आपण. सो काय सुंदर देश आहे तो. म्हणजे त्या देशामध्ये, अख्ख्या देशामध्ये एकही झाड नाही. म्हणजे हा जो वेगळेपण आहेत ना, एकही झाड नाही आहे तिथलं. एंडेमिक म्हणून जे असतं ना ते एकही झाड नाही. जी काय झाडं आणली ती डेन्मार्कमधून आणून लावली आहेत तिथे. ते सगळं म्हणजे तुम्ही जर डेस्कटॉप बघितलं, मायक्रोसॉफ्टचा डेस्कटॉप पाहिला तर तुम्हाला ते हिरव्या रंगाचा एक असा हे दिसतो बघा तुमच्या कॉम्प्युटरवर, तो तसंच आहे सगळं. म्हणजे सगळं हिरवंगार सगळे ते टापू आणि त्याच्यावरती एकही झाड नाही. तिथे कुठल्याही प्रकारचे मच्छर नाही आहे तिथे. त्याच्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारे सरपटणारे प्राणी नाही आहेत. एकाच ठिकाणी तुम्हाला बर्फ पण आहे आणि त्याचबरोबर व्होल्कॅनो सुद्धा आहे. म्हणजे एकाच ठिकाणी आईस अँड फायर असं म्हणतात त्याला. जिथे एकाच ठिकाणी तुम्हाला दोन्ही गोष्टी बघायला मिळतात. आणि गेले 6 वर्ष सलग एक ना एक कुठला तरी लाईव्ह व्होल्कॅनो चालू असतो. आता 3 व्होल्कॅनो आत्ता होत आहेत, चालू आहे. तेवढे आहेत, फक्त लांबून बघता येतात, जवळ जाता येत नाही. सो अशा जगात काही एवढ्या अद्भुत गोष्टी आहेत ना बघायला की ते संपणार नाही. एका आयुष्यात ते होणार नाही, ते संपणार नाही. आणि कितीही म्हटलं ना तरी सुद्धा किती वेळा जाणार ना तुम्ही एकाच ठिकाणी. तुम्हाला म्हणजे आता माझं सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे केनिया, जिथे मी 23 वेळा गेलो आहे आतापर्यंत. हां, आता यावर्षी मी ऑगस्टमध्ये परत मी 24 वेळा जाईन असं म्हणतोय मी. पण तिथे माझी गरज नसेल मी जायची, पण ते माझी आवड आहे ती, आणि मला ते आवडतं तिथे ते प्राण्यांचं जग बघायला, म्हणून मी जातो. आणि असंच नवीन शोधायचा प्रयत्न चालू असतो. आता एक सोकोत्रो नावाचं आयलंड यावर्षी मी जाणार आहे. सोकोत्रो नावाचं आयलंड हे येमेनमध्ये. येमेन म्हटल्यानंतर लोक म्हणाले बापरे वेळ लागला आहे का येमेनला, कुठे झाला. पण येमेनपासून 550 किलोमीटर समुद्रामध्ये एक आयलंड आहे सोकोत्रो नावाचं. जे प्रॉब्लेम येमेनच्या मेनलँडवर चालू आहेत ते तिथे काही नाही आहेत. ते एकदम शांतते आहेत. पण भीती तर असतेच ना. आणि तिथे मेन त्यांच्या देशातून विमानं जात नाहीत. ते जातात सौदी अरेबियामधून किंवा दुबईमधून, शारजामधून, आणि त्यांच्या देशातून विमानं नाही आहेत. ओके, त्याचं कारण त्यांचे काही प्रॉब्लेम असतील मे बी. तर तिथे असं म्हटलं जातं की 40% तिथलं जे फ्लोरा फौना आहे हे जगामध्ये बाकी कुठेच नाही, ते फक्त तिथेच आहे. आणि एकदम वेगळं जगावेगळं ठिकाण आहे. तर ह्यावर्षी नव्याने ते मला एक्सप्लोर करायचं. त्यामुळे दरवर्षी मी स्वतःला टार्गेट ठरवलं की 5 तरी नवीन ठिकाणं, नवीन देश एक्सप्लोर करायचे, आणि आपल्यासाठी, स्वतःसाठी. आणि मी तो विचार कधीच नाही केला की 100 देश आपण जे बघतोय म्हणून 100 देश ते ईशा टूर्सच्या माध्यमातून यायला पाहिजे, काही गरज नाही. म्हणून फक्त 42 देश आहेत. 73 मी बघितले आहेत, तरी पण त्यातले 42 आहेत. कारण सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई हे सगळे ठिकाणं एवढी म्हणजे मॅनमेड आहेत ना. मॅनमेड पण चांगल्याच असतात, काहीच वाद नाही. म्हणजे जसं आता अलीकडे व्हिएतनाम खूप ट्रेंडिंग झालं आहे. ते मला वाटतं ह्याच्यामुळे सोशल मीडियामुळे. पण मी 2012ला पहिल्यांदा गेलो होतो, आणि तेव्हा पाहिलेलं व्हिएतनाम आणि आत्ताचं खूप टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळे देश खूप छान डेव्हलप करत आहेत त्यांच्या कंट्रीज, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला. सो मजा येते एकंदर ह्या सगळ्या गोष्टी करताना, खूप मजा येते. सर्व श्रोत्यांमध्ये मला वाटतं अनेक प्रश्न असतील की काही ना काही विचारायचं असेल, तर मी आता तुम्हा सगळ्यांना हा माईक हँडओव्हर करते की आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा. जवळपास 73 देश फिरलाय. या देशांमध्ये भारताच्या विषयीची आपुलकी का हेटाळणी
किंवा आकर्षण किंवा चमत्कारिक रस्त्याने साप फिरतायत आणि एक त्या काळचं हे रूप होतं की जंगलच आहेत सगळे आणि साप फिरतायत इकडे तिकडे, हत्ती भारताबद्दलचं एक चित्र ते कसं काय एक दोन पद्धतीने त्याला हे करता येईल की अलीकडच्या काळामध्ये ते बदललंय. त्याला आपण राजकीय रंग नको देऊया, पण आता इमिग्रेशन ऑफिसला गेल्यानंतर बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारला गेला की अशा ठिकाणी म्हणजे मोरोक्को असेल किंवा छोटे छोटे देश, हो यू आर फ्रॉम मोदीज कंट्री. तर तो एक बदल वेगळा. त्याच्या आधीचं हे होतं की शाहरुख खान, अमिताभ बच्चन, म्हणजे हे कसं की मग ते कुछ कुछ होत आहे गाणं वगैरे म्हणून दाखवणार वगैरे असं ते खूप हे होतं. म्हणजे ह्याच्या CIS कंट्रीज आहेत ना, हे गंमतच आहे. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की रशिया आणि त्या भागामध्ये राज कपूर फेमस आहे. मला पहिल्यांदा लक्षात आलं की CIS कंट्रीज म्हणजे ह्या ज्या उझबेकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ह्या सगळ्या देशांमध्ये फेमस कोणा माहीत आहे का? म्हणजे आपल्याला नवल वाटेल, आपला डिस्को डान्सर आपला मिथुन चक्रवर्ती, आणि त्याची ती सगळी गाणी म्हणतात ते ड्रायव्हर सगळे. मला कमालच वाटली की ते कसं काय झालं असेल, म्हणजे कुठल्या अँगलनी तो फेमस झाला तो त्यामुळे बॉलिवूड आणि नंतर मग आता अलीकडच्या काळामध्ये हे. पण आपल्याकडच्या ज्या सिरियल्स आहेत ना त्या एवढ्या फेमस आहेत, हिंदी सिरियल्स एवढ्या फेमस आहेत ना, आणि त्या पण सगळ्या त्यांचं असं हे विचारतात की तुमच्याकडे असेच झोपतात का, असेच वागतात का, सगळे अंगावरती दागिने घातलेल्या बायका आणि एकदम चकाचक मेकअप केलेल्या वगैरे. तर हा प्रश्न विचारतात लोक. सो त्यांच्यासाठी तो एक वेगळंच जग आहे ते. त्यांना असं वाटतं की आणि मुंबईहून आल्यानंतर लोक विचारतात की शाहरुख खानला म्हणजे भेटला असशीलच वगैरे. त्यांना असं वाटतं की असे आजूबाजूला फिरतात. सो त्या बाजूला बंगल्या शेजारीच आहोत. नाही, त्याचं नाव एवढं घेतलं जातं सगळीकडेच, आणि आहे जगप्रसिद्ध आहे. पण तुझा विचारला प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला तरी तसा अनुभव नाही आला की म्हणजे तुमचा देश गरीब देश आहे किंवा खूप म्हणजे जसं मागे त्या मिलेनियर स्लमडॉग मिलेनियरमध्ये जे का भारत दाखवला गेला तसं तरी हे नाही आहे. म्हणजे आता भारताबद्दल चांगलं बोलतात. मला तरी तो अनुभव नाही आला. नाही, माझं ते राहिलेलं आहे. मी ते ठरवलं आहे कारण अंटार्क्टिका हे याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला फार काही करायचं नसतं. म्हणजे रोज गाड्या बोटीचा सगळा प्रवास आहे आणि बोटीच्या प्रवासातून तुम्ही एव्हरीडे खाली उतरायचं, छोट्या छोट्या त्या बोटींमधून तुम्ही जवळपास फिरायचं आणि परत यायचं. त्यामुळे मी ठरवलं की साधारण 65 नंतर वगैरे करीन जरा आरामात. जर आता जर जे काय धावपळीच्या गोष्टी आहेत ज्याची जे एनर्जी लागते त्या करायच्या, त्यामुळे ते मी प्लॅन करून ठेवलेलं आहे. कदाचित 100वा देश म्हणून पण करेन मी. अलास्का केलंय. नाही, इस्रायलला मी नाही गेलो ऍक्च्युली, माझ्या टीममधून गेले पण मी नाही गेलो. खरं सांगू का, मी आता तुम्हाला गेल्या ह्याच वर्षी मी लंडनमध्ये गेलो होतो एका ट्रॅव्हल शोसाठी, ट्रॅव्हल फेअरसाठी. तर तिथे जे स्टॉल लागतात ना, जसं आपल्याकडे कसे महाराष्ट्र टुरिझम, मध्य प्रदेश टुरिझम, केरला टुरिझम, तसं पॅलेस्टाईन टुरिझमचा बोर्ड होता. मोठा स्टॉल ना, खूप मोठा स्टॉल, म्हणजे आपल्या ह्याच्यापेक्षा मोठा स्टॉल. मी त्यांच्याकडे जाऊन विचारलं की तुम्ही काय काय दाखवता. त्यांनी सगळं दाखवलं हे सगळं. तर त्याला विचारलं की ह्या तुमच्याकडे जे काही प्रॉब्लेम चालू आहे त्याचा ह्या टुरिझमशी काय संबंध. तो म्हणतो काही संबंध नाही, त्या भागात तुम्ही जातच नाही. म्हणजे ट्रॅव्हलर म्हणून तुम्ही, टुरिस्ट म्हणून तुम्ही जातच नाही. पाकिस्तान टुरिझमचा केवढा तरी मोठा स्टॉल होता. तर आता पाकिस्तानात आपण भारतीय जरी जात नसलो तरी बाकीचे लोक जातात. सो अनरेस्ट असलेली ठिकाणं आहेत ना, इराणमध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणावर आता टुरिझम सुरू झालं आहे. लेबेनॉनमध्ये खूप मोठ्या टुरिझम प्रमाणात सुरू झालं आहे. सो आपल्याला ना ते काही जॉर्डन तर सुंदरच आहे, जॉर्डन तर टुरिझम फ्रेंडली देश आहे. पण आता आजूबाजूला प्रॉब्लेम सुरू झाला ना की इमिजिएटली ते सगळं कट ऑफ होतं. म्हणजे आता ज्या दिवशी हे सुरू झालं, इस्रायलची वॉर सुरू झाली, त्याच्यानंतर त्या ज्या टूर करणारी लोक होती ना, ते बिचारे त्यांचे खूप नुकसान झालं कारण सगळ्या टूर कॅन्सल झाल्या. खरंच काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे आज आता आपण युक्रेनच्या बाजूला, आम्ही पोलंड, म्हणजे 300 किलोमीटर जिथे आता ॲक्च्युली युद्ध चालू आहे ना, त्याच्या 300 किलोमीटर मी गेल्या 3 वर्षात मी 5-6 वेळा गेलो आहे. त्यांना त्यांच्याकडे म्हणजे माहितीच नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे.
आता युक्रेनची टीम पार्टिसिपेट करते याच्यामध्ये फुटबॉलमध्ये. सो सगळं त्यांचं छान चाललंय, फक्त पर्टिक्युलर एरियामध्येच ते प्रॉब्लेम असतात. त्यामुळे पण आपल्याला कसं असं आपल्याला भूगोल पूर्ण माहीत नसल्यामुळे एखाद्या गोष्टीचं नाव बदनाम झालं ना की मग आपण विचार काय करतो, त्याच्या भानगडीतनं पडलेलं बरं, आपण त्याच्या व्यतिरिक्त आहेत बऱ्याचशा गोष्टी करायला. आपल्याकडे भारतामध्ये छत्तीसगडच्या बाबतीत होते. छत्तीसगडमध्ये हा प्रॉब्लेम होतो की ते नक्षलवाद आणि हे तर तो नक्षलवाद काय सिटीमध्ये नाही आहे, ते त्यांच्या जंगलांमध्येच आहे. पण त्यामुळे बस्तरपासून सगळ्याच गोष्टी, चित्रकूट वगैरे एवढं सुंदर आहेत, पण त्यामुळे तेवढं टुरिझम तिथे डेव्हलप नाही होऊ शकलं. ते सतत भीती लोकांच्या मनात असते. म्हणून असा वेगळा काही अनुभव आहे का? म्हणजे तुम्ही टूर घेऊन गेलेला आहात, फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आहेत, 2 दिवस तुम्हाला थांबायला लागलं आहे, असं काही कुठे घडलं आहे का कधी? फॉर्च्युनेटली कधीच नाही असं घडलं. पण माझ्या बाबतीत झालंय. माझा स्वतःचा पासपोर्ट एकदा हरवला म्हणजे मी एकटाच गेलो होतो क्रेकी टूरसाठी. तेव्हा पासपोर्ट हरवला आणि 24 तास मी इस्तांबूल एअरपोर्टवर काढलेत. तर त्याच्यावरती एक खूप सुंदर एक डॉक्युमेंटरी बनवू शकेल एवढे प्रचंड अनुभव आहेत. तर आमचे माझी पुस्तकं ज्यांनी लिहिलेत, नरेंद्र प्रभू, त्यांनी लिहिलं, मला असा दम दिला की तू जोपर्यंत इस्टॅब्लिश होत नाही ना तोपर्यंत हा अनुभव कोणाला सांगू नको म्हणतील ना, तर स्वतःचा पासपोर्ट न सांभाळत लोकांना काय सांभाळणार. सो त्याच्यानंतर त्याच ठिकाणी अनेक वेळा गेल्यानंतर मग त्या पुस्तकात तो उल्लेख केलेला आपल्या दुसऱ्या हे प्रवासी गीता माझेमध्ये. सो असे खूप अनुभव आहेत. आणखीन एक नवीन पुस्तक आम्ही लिहिलेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे, आम्हाला भेटलेली माणसं. याच्यावरती प्रभूंनी त्याच्यावर खूप सुंदर लिहिलेलं आहे. साधारण एक 300च्या आसपास भेटलेली माणसं आहेत ना, त्यांच्या व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांच्याकडून आलेले अनुभव. आणि आणखीन एक त्याला मी वेगळा पैलू दिलाय की त्यांचे आलेले अनुभव आणि त्यांचा आपल्यावर पडलेला प्रभाव. खूप छान लोक भेटतात आणि म्हटलं ना पॉझिटिव्हिटीचा जो एक हे आहे ना, तर मी ते म्हणेन की आलेले जे पर्यटक असतात ना सोबत, यांच्याकडूनच मिळतो की ते एवढे पॉझिटिव्ह असतात की वाटतं की म्हणजे आपल्याला समोर एक रोल मॉडेल मिळतं. आणि आपण शेवटी काय आहे की आपण कोणाकडे बघून आपण शिकतो ते महत्वाचं आहे. चांगलं घ्यायचं, हवं ते चांगलं घ्यायचं आणि नको ते सोडून द्यायचं. तर मी हे म्हणून म्हणजे ह्या व्यवसायात येण्याच्या आधी मी टुरिस्ट म्हणून अनेक टूर कंपन्यांबरोबर हे केलं, आम्ही टुरिस्ट म्हणून फिरलो आणि तेव्हा ह्या लोकांचा अभ्यास केला, हे कसे काम करतात. कारण आपल्याला माहितीच नाही ना काय व्यवसाय कसा करायचा, हेच माहिती नाही, त्याचे खाचखळगे काहीच माहित नाही. तर शिकायचं कुठून काय, तेव्हा कुठलंही ट्रेनिंग नाही, काही नाही. तर तेव्हा हे करताना ज्या चांगल्या गोष्टी आहेत लोकांकडच्या त्या नेहमीच घ्यायचा प्रयत्न केला. आणि तसे अनुभव म्हणजे आता आम्ही पहिलीच आमची ह्याची टूर होती स्कॅन्डिनेव्हियामध्ये आणि पासपोर्टच आले नव्हते, विजा शेवटच्या दिवशी पण नव्हते आलेले. म्हणजे उद्या परवा सकाळी जायचं आणि आज माझ्याकडे कळलं की पासपोर्ट नाही आहेत. दिल्लीला जाऊन मी जे काय प्रयत्न केले ना, म्हटलं ना ती पॉझिटिव्हिटी जी असेल ना तुमच्यामध्ये आणि वाटलं की नाही ते होणारच, ते स्वप्न जे बघत राहतो ना आपण की नाही हे होणारच, आणि ते झालं. ते करून आलो. रात्री 10:30 वाजता मी पासपोर्ट घेऊन आलो परत मी, आणि रात्री अक्षरशः 1 तासामध्ये परत निघालो टॅक्सी पकडून आणि एअरपोर्टला गेलो. आणि ते सगळ्यांना कोणाला माहिती पण नव्हतं. त्यांना म्हटलं जेव्हा मी त्यांना सांगितलं की पासपोर्ट हाताळल्यानंतर सांगितलं की आता तुम्ही एअरपोर्टला यायचं आहे, ते का याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईन, मी सांगत नाही तोपर्यंत एअरपोर्टला निघू नका, असं त्यांना सांगितलं होतं मी. कारण 5 लोकांचे पासपोर्टच आलेले नव्हते. तर अशा ह्याची तर मालिका आहे मोठीच्या मोठी. दुसरं, आपण असं वेगळ्या ठिकाणी जातो, तिथे कधीतरी आपण असं अडकून बसतो, क्राईम त्या ह्याच्यात तुम्हाला माहिती नसतं ना. हो हो, तिकडचं असं काही कधी घडलंय का? नाही, असं वेगळा पर्यटकांच्या बाबतीत पण नाही झालंय कधीच. हा अनुभवच नाही आहे जो म्हणजे फार वाईट अनुभव असेल जेव्हा कधी येईल तेव्हा, पण तो वाईट असतो, तो असा कधीच नाही आला. पण आम्ही फ्लाईट मिस होणे किंवा म्हणजे माझा एक छान अनुभव आहे, म्हणजे मला ते आवडतं. आणि मी एकाच रात्रीमध्ये 4 मेट्रो सिटीज फिरलो, एकाच रात्रीत प्रवास केला. तो मी ठरवून केला. मी त्यांना सांगितलं की मला द्या, मला चालेल. मी नागालँडहून निघालो होतो. कलकत्त्याची फ्लाईट होती, ती डिले झाली. कलकत्त्याला लेट पोचलो. तर कलकत्त्याला सांगितलं की तुम्हाला आत्ता तुमची फ्लाईट उद्या सकाळी मिळेल. तर मी म्हटलं मला उद्या सकाळी म्हटलं कसंही करून पोचायचं आहे. म्हटलं कशीही फ्लाईट द्या, मला चालेल. तर ते म्हणाले की एक काम करतो, तुम्हाला आम्ही ह्याचा फ्लाईट देतो, दिल्लीचा फ्लाईट देतो.
तर म्हटलं ठीक आहे, दिल्लीहून काहीतरी मिळेल मला ना. तर म्हटलं मी दिल्लीला गेलो. त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता फ्लाईटच हवं असेल तर एक फ्लाईट आहे वाया चेन्नई. तर चेन्नईला गेलो आणि चेन्नईवरून परत त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला 4 का 5 तासांनी होतं. मग तिथे त्या एवढी झोपल्या होती की त्या खाली त्याच्यावर कार्पेटवर खाली झोपलो होतो मी. आणि मग शेवटी मी दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता मुंबईत पोचलो. एकाच रात्री मी कलकत्ता, दिल्ली, मद्रास, मुंबई असं करून 4 मेट्रो सिटीज करून मी मुंबईत पोचलो. तर हे एक अनुभव म्हटलं ना की एवढं भटकणं झालं ना, एवढी भटकंती झाली की त्यातून म्हणजे खजाना आहे अक्षरशः. आता सामान्यपणे जेव्हा बोललं जातं, सध्याचा एक चिंतेचा विषय म्हणजे आपण सृष्टीचा विनाश करतोय, निसर्गाचा ऱ्हास होतोय, ग्लेशियर्स वितळत आहेत, मोठमोठ्या जंगलांमध्ये प्रचंड आगी लागत आहेत. आपल्याकडेच हिमालयामध्ये रस्ते, टनेलिंग अशी राक्षसी कामं सुरू झालेली आहेत. खाणी निर्माण होत आहेत, मोठमोठे प्रोजेक्ट्स होत आहेत, सिमेंट फार मोठ्या प्रमाणावरती येतं आहे आणि सगळे जगभर पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवरती एक चिंतेचं वातावरण दिसतं. तर ही जी टुरिझम इंडस्ट्री आहे तर ती ह्या निसर्गाचा खरंच एक्सप्लॉईट करते का, विनाश करते का, का तो निसर्ग आणखीन कसा समृद्ध होईल याच्यासाठी प्रयत्न करते. याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जगामधले वेगवेगळे देश किती जागरूक आहेत किंवा किती बेफिकीर आहेत याच्याविषयी जर काही सांगितलं तर बरं होईल. जगामध्ये मात्र मी नक्की सांगेन की ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रचंड कंट्रोल आहे, खूप कंट्रोल आहे. म्हणजे आपल्यासारखं मनाला वाटेल ते, म्हणजे मेरी मर्जी हा प्रकार असो ना, तो प्रकार भारत सोडून बाकी कुठेही नाही. अगदी म्हणजे सर्वसामान्य मी गरीब देशांमध्ये, खरं तर केनियासारखे देश गरीब आहेत तिथे सुद्धा नाही पाहिले मी. खूप सिस्टमने काम करतात आणि त्याचा फॉलोअप करतात. भारतात मात्र हे अनफॉर्च्युनेटली खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. आम्ही लडाखमध्ये आम्ही पहिले आहोत की ज्यांनी गव्हर्नमेंटला हे पाठवलं, एक रिप्रेझेंटेशन पाठवलं की टुरिझमवरती कंट्रोल यायला पाहिजे. तर आम्हाला त्याच्यावरती थोडंसं हे पण केलं गेलं की आपलं काम टूर नेण्याचं काम आहे, ते गव्हर्नमेंटचं काम आहे ते करायचं. पण एखाद्या ठिकाणाची एक बायोडायव्हर्सिटी असते, ती बायोडायव्हर्सिटी आपण जर ती ब्रेक केली तर विनाशच होणार, बाकी काय नाही होणार. जी जागा ज्या जागेमध्ये पाणीच नाही आहे, म्हणजे आज सोनम वांगचुक त्याच्यावरती खूप काम करतायत. तर आणि त्याच्या अगेन्स्ट पण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी बोलले लडाखच्या बाबतीत म्हटलं तर. कारण जिथे पाण्याची एवढी कमतरता आहे तिथे दरवर्षी साधारण 10, 15, 20 हॉटेल्स येत आहेत. त्यांच्यासाठी लागणारा पाण्याचा साठा जो आहे तो तुम्हाला ती जमीन हळूहळू नष्टच होणार आहे पाणी तिथलं. कारण तेवढा स्नोफॉल पण तेवढा होत नाही, दरवर्षी किती स्नोफॉल झाला त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याकडे जसं परदेशात आत्ता मी लंडनमध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंडची टूर केली तेव्हा अशी जंगलाच्या जंगलं कापलेली पाहिली. पण त्याच्या अगेन्स्ट त्यांनी त्याला नियम केलाय की जेवढी झाडं कापताय ना त्याच्या दुप्पट झाडं तुम्ही लावायची आणि त्याच्याच बरोबर जेव्हा कापतात त्याच वेळेला दुसरा खड्डा खणला जातो आणि त्याच्यामध्ये रोपं लावली जातात. सो हा जो कन्सेप्ट आहे, ही जागरूकता आहे ना, ती आपल्याकडे कदाचित येत असेल सुद्धा पण ती अनफॉर्च्युनेटली वापरली जात नाही. त्यामुळे आपण फक्त ऱ्हास करण्याचं काम करतोय पण अनफॉर्च्युनेटली त्याला आम्हाला सपोर्ट नाही मिळाला. म्हणजे आमचं म्हणणं होतं की एका दिवशी एवढेच टुरिस्ट यायला पाहिजेत, मग ते तुम्ही ते हवं तर 3 महिन्याची 5 महिन्याचा करा स्पॅन. जर आपल्याकडे एखाद्या हॉलमध्ये आपण 200 सीट्स असतील तर 200 सीट भरल्यानंतर आपण एक माणूस पण घेत नाही ना आतमध्ये. तर तशा प्रकारचा आपण जर कंट्रोल ठेवला तर हे सगळे जे भांडगुळासारखं टुरिझम वाढतंय ना ते वाढलं नाही पाहिजे. म्हणजे मी त्या व्यवसायातला असून सुद्धा माझं ते मत आहे आणि ते व्हायची गरजच आहे सगळीकडे, प्रत्येक ठिकाणी. आज तुम्ही मनालीमध्ये जा, तुम्ही नैनितालमध्ये जा किंवा दार्जिलिंगमध्ये जा, एवढी गर्दी, एवढ्या गाड्या की इंग्रजांनी त्या काळामध्ये त्या गोष्टी केल्या
ते करताना त्यांनी तो विचार नव्हता ना केला 200 वर्षानंतर किंवा 150 वर्षानंतर काय होणार आहे. त्यामुळे रस्ते तेवढेच, उलट अजून कमी झाले आहेत, पण गाड्यांची संख्या वाढली, घरांची संख्या वाढली आणि ते एकावर एक उंच उंच बिल्डिंग बांधत गेले. आणि आपण बघतोच आहे की दरवर्षी त्या अख्ख्या बिल्डिंग कोसळतात याच्यामध्ये. तो म्हणजे आपण प्रेशरच टाकलेलं. म्हणजे टुरिझम करताना ह्या गोष्टींचा विचार नाही, मी तर म्हणेन की त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशनच यायला पाहिजे. म्हणजे मनाला वाटेल तसं माणसं मरत आहेत, सर्वसामान्य टुरिस्ट त्याच्यामध्ये मरत आहेत. आज सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याकडे खरं तर अनफॉर्च्युनेटली माणसाच्या जीवाला किंमतच नाही आहे. आणि एखादी ॲक्सिडेंट झाला की मग लगेच दुसऱ्या दिवशी तेव्हा ते बंद होतं. हे उपाय नाहीत ना. पण आता काही गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत आणि आपण म्हणजे म्हणूनच मी इथे विचार करतो की आपण आपल्या पद्धतीने आपण करूया. जिथे कमीत कमी गर्दी असेल तिथे आपण लोकांना घेऊन जाऊ, तेवढंच करू शकतो आपण. भारतात नाही आहे अनफॉर्च्युनेटली, खूप जास्त नाही. पण खूप कमी. माझा तरी अनुभव आहे की मी नाही पाहिलेत असं. म्हणजे तुम्ही जेव्हा आता एखाद्या ठिकाणी चालताय तर आपल्याकडे साधारण तुम्ही एक 50 पावलांमध्ये तुम्हाला 20 तरी तुम्हाला गुटख्याची पाकिटं किंवा तुम्हाला प्लास्टिकचे रॅपर्स दिसतील. पण हे परदेशात नाही दिसत. म्हणजे काही ठराविक शहरांमध्ये होतं, अगदी काही ठराविक शहरं मी पाहिलेत. पण अतिशय साधे जे डेस्टिनेशन आहेत तिथे सुद्धा अवेअरनेस आहे. म्हणजे लोकांना पण अवेअरनेस आहे आणि अगदी ड्रायव्हर्स सुद्धा ते तुम्हाला करू देत नाही. म्हणजे आता जपानमध्ये आम्ही गेलो होतो. जपानमध्ये तुम्ही जे कचरा जमा होतो ना तो तुम्हाला टाकायला त्यांनी सरसकट असे डस्टबिन नाही ठेवलेत. ते म्हणतात सगळं जमा करा, हॉटेलच्या डस्टबिनमध्ये नेऊन टाका. गाडी पूर्ण तुम्ही रिकामी करायची, म्हणजे कचरा जो आहे तो, आणि तो हॉटेलच्या डस्टबिनमध्ये टाकायचा. तो इकडे तिकडे पण वाटेत कुठे टाकायचा नाही. तर अवेअरनेस खूप ठिकाणी आहे म्हणजे जगामध्ये. म्हणजे मी ज्या ठिकाणी गेलो आहे तिथे खूप चांगला अनुभव मला आला. त्यामुळे खूप वाईट वाटतं की हे आपल्याकडे का नाही व्हायला पाहिजे. आणि ते झालं तर अजून चांगलं होईल, कारण आपला निसर्ग आपणच त्याचा सत्यानाश करतोय. दुसरं असं की तुम्ही ठिकठिकाणी रिमोट स्पॉट शोधून जाता, जिथे ते जाता तिथल्या काही लोकांना व्हायचं वर्षा की भारतामधली अशी काही ठिकाणं आहेत की तुम्ही बघायला या. हो, नक्कीच. आम्ही खूप लोकांना आम्ही रिव्हर्स टुरिझम, ते त्याला इनबाउंड आणि आउटबाउंड म्हणतात. ते त्यांना इनबाउंडसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. आणि आम्ही काय करतो, कसं आहे, आपण 1 to 1 आम्ही नाही लोकांबरोबर हे करू शकत. तिथले लोकल आमचे जे सप्लायर असतात, लोकल जे आमचे पार्टनर्स असतात, त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही भारतामध्ये या गोष्टी बघायला या. आता भारताबद्दल ना टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू म्हटलं तर लोकांना ताजमहाल आणि गोवा, केरळ, राजस्थान हे सोडलं तर वाटतं की काही नाहीच आहे. हे फार तर आत्ता हिमालयाबद्दल जरा लोकांचा जो हे आलं ते, पण ते सुद्धा काही ठराविक ज्यांना ॲडव्हेंचर लवर आहेत तेच येतात. सर्वसामान्य टुरिस्ट येतात ना ते ह्याच्या पलीकडे नाहीत. त्यांना गोव्याला यायचं असतं त्यांना एन्जॉय करण्यासाठी. ताजमहल पाहिलं की भारत पाहिला असा एक समज आहे, जो सेम आपल्या पॅरिसमध्ये आयफेल टॉवर पाहिला की पॅरिस झाला बघून. तुम्ही म्हणाल तसे काही गर्दी पण असतील नाही असतात ना, प्रश्नच नाही, असतात. पण तुम्ही मग नागालँडचं उदाहरण सांगितलं, तसं पाहायला येणार आहे किंवा आहेत ना, खूप कमी लोक आहेत. पण तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्याकडे आमची एक ओळखीची गाईड आहे. एव्हरीडे एकच काम करते ती, टुरिस्टना घेऊन जाते. काहीतरी दिवसाला काहीतरी $150-200 तिला मिळत असतील. ती दाखवते काय माहिती आहे का, मुंबईमध्ये धारावीची झोपडपट्टी, आणि त्याच्यावरती $150-200 दिवसाचे कमवते. जे काही जगभरातून घेतात टुरिस्टना तिच्या अख्ख्या महिन्याचं शेड्यूल भरलेलं असतं, ते दाखवण्यासाठी घेऊन जाते. तुम्हाला अजून गंमत वाटेल की तिथे काही हॉटेल्ससारखं काही हे बनवले आहेत, म्हणजे एक्सपिरियन्स घेण्यासाठी. ते राहतात, त्यांना चांगले AC रूम वगैरे असतो छान, पण ते टॉयलेटसाठी हातात तो चिंपाटी घेऊन जायचं, त्या ह्याच्यामध्ये टॉयलेटला जायचं, हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी ही लोक येतात आणि डॉलर्समध्ये पैसे येतात. पण आपण ह्या वाईट गोष्टीत का दाखवायच्या, चांगल्या गोष्टी पण दाखवायला पाहिजे. आहेत आपल्याकडे खूप आहेत, पण ते काही गोष्टी कमर्शियलाइज झाल्या ना की त्याला म्हटलं ना की मुंबई अशी जागा आहे की त्याच्या कशातूनही पैसे येऊ शकतात. तुम्ही
जे नवोदित व्यावसायिक आहेत त्यांना काय मार्गदर्शन करतात या व्यवसायामध्ये, काय तुम्ही त्यांना? पर्यटन हा व्यवसाय ना, पर्यटन हा व्यवसाय हा त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही ना स्वतः तुम्हाला पर्यटकांची नाळ समजून घ्यायची असेल तर तुम्ही स्वतः आधी पर्यटक असणं गरजेचं, चांगले पर्यटक. कारण जोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही ना तोपर्यंत एखादा माणूस कसा असतं ना की एखादा माणूस कंप्लेंट करतो, तो का कंप्लेंट करतोय त्याच्या मागची त्याची भावना ॲज अ टुरिस्ट म्हणून काय त्याच्या चष्मा तुमच्या डोळ्यावर चढवून तुम्ही बघितलं तरच कळणार. आणि जर तुम्ही फक्त एक कोर्स केलात चांगला, म्हणजे अगदी परदेशात जाऊन कोर्स केलात आणि येऊन तुम्ही आता ऑफिस सुरू केलं आणि मी चालू केलं, तुम्हाला त्याचा स्वतःला अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. तो असेल तरच तुम्ही कुठल्याही व्यवसाय म्हटलं ना की कोणत्याही व्यवसायामध्ये ना तुम्हाला काही गोष्टी लागतात. ते म्हणजे एक तर चिकाटी लागते, एक सातत्य लागतं, सकारात्मकता तर लागतेच, कारण ती नसेल तर तुम्ही पुढचं पाऊलच नाही उतरू शकत. आणि पेशन्स खूप पाहिजेत. तुमच्यामध्ये पेशन्स नसतील ना तर बऱ्याचदा असं होतं की चला ह्यानी चालू केलं ना तर आता मी पण चालू करून बघतो. आणि मग पहिल्याच महिन्यामध्ये मला आता खूप लाखो रुपये मिळाले आणि मी गाडी विकत घेणार आता आणि मी एक, असं नाही होत कुठल्याच व्यवसायात. आता काही ठराविक असे व्यवसाय असतात ते लाखोपती करोडपती बनवतात, पण ते चांगल्या मार्गाने नाही होत ते सगळं. तर चांगल्या मार्गाने करायचं असेल तर मात्र तुम्हाला चिकाटी तर हवीच आणि पेशन्स हवेत, भरपूर पेशन्स हवेत. कारण लोक, तुम्ही आता एका घरामध्ये आपण एक फॅमिली असेल तर चार लोकांचं एकमत होत नाही एखाद्या गोष्टीवर, तेव्हा तुम्ही 40 लोकांना 20 लोकांना घेऊन जाता तेव्हा त्या सगळ्यांना एकाच वेळेला खुश ठेवणं हा मोठा टास्क असतो. आणि ते तुमच्या अनुभवातून ते जास्त चांगलं येतं. कारण तुम्ही जेवढे अनुभव घ्याल तेवढं तुम्ही चांगलं लोकांना त्याच्याबद्दल सांगू शकाल की हे कसं चांगलं आहे, कसं वाईट आहे, तुम्ही का असं करायला पाहिजे. मग एकदा एखादी गोष्ट पटली की मग लोक म्हणतात हां मग बरोबर आहे, नाहीतर मग कठीण असतं हे सगळं जुळवून आणणं. तर एक वेगळा प्रश्न आहे. हल्ली सगळं तुम्ही गेले 10 वर्षात पाहिलं असेल की मीडियामध्ये टुरिझमच्या खूप जाहिराती येतात. त्यात त्यांचे अनुभव किंवा आपल्यावर टूरमध्ये जॉईन झालेल्या माणसांचे अनुभव, आणि असं करून एक टुरिस्टला एक वेगळंच स्वरूप निर्माण केलेलं आहे. तर ते आणि तुम्ही करत असेल तुम्ही याच्याकडे बघताना कसं बघता? म्हणजे नाही, कसं आहे की आता 2 प्रकारचं हे आहे, म्हणजे व्यवसाय करताना 2 प्रकारच्या पद्धती आहेत. एक आहे तुम्ही तुमचं प्रोडक्ट आहे ते एकदम छान सजवायचं आणि लोकांसमोर मांडायचं, मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाइजमेंट करायच्या, लोक त्याला बघून ते तुमच्याकडे येणार किंवा त्या कमी किमतीचा टॅग देऊन त्याला हे करायचं. ओके. आणि दुसरा प्रकार असतो जो आम्ही करतोय, आम्ही निश म्हणतात ना, निश प्रोडक्ट आम्ही म्हणजे सेल करतो म्हणायला हरकत नाही. की एखादी टूर अगदी 3-3.5-4 लाखाची आहे ती, पण तरीसुद्धा लोक येतात. कारण लोकांना काही ठराविक ज्या सहली असतात त्या तुम्हाला गर्दीमध्ये करायच्या नसतात, त्यांना छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतात. सो आणि आम्ही आज पूर्णपणे वर्ड ऑफ माउथ, आम्ही फक्त तोंडावर. आज मला एक फोन आला एक गुजराती माणसाचा, आमच्या एका टुरिस्टने मला म्हणतो की मुझे कोई टूर नहीं करना है. त्यांनी सांगितलं मुझे आपके साथ अभी तो कुछ टूर नहीं करना है, मुझे सिर्फ आपसे साथ बात करना था. का तर एक टुरिस्ट गेलेला माणूस एवढं कौतुक कसं करू शकतो, आणि तो 10 मिनिटात फक्त तुमच्यावर बोलले का तर ते फक्त समजून येण्यासाठी मी तुमच्याशी फोनवर बोलतोय. सो मी त्यांना म्हटलं बघा हे आम्ही काय याच्यामध्ये काय आमचं काय बिझनेस पॅटर्न काय नाही, हा माणूस तुमचा तसा असेल तरच ते पॉसिबल आहे. कारण हे तुम्ही शिकवून किंवा असं चिप टाकून होणार नाही की चला हे चांगली चिप टाकली आता हा चांगलं बोलायला लागला. आणि तर म्हटलं ही ह्या ज्या नाती तयार होतात ना ती त्यासाठी कुठल्याही प्रकारचे नियम नाही आहेत, त्यासाठी होतात. तसं आता आमचे प्रल्हाद जाधवानी फॅमिली जसं आज आलेत. सो एक प्रकारचं एक वेगळं नातं आहे. जरी आम्ही भेटलो असो, आता मला वाटतं 1 वर्ष झालं असेल मे बी, पण एक ते टुरिस्ट म्हणून आमचं म्हणजे एक काय एक्सप्लोरर म्हणून जे नातं आहे ना, कारण ते पण खूप वेगळ्या पद्धतीने पर्यटन करतात, वेगळं काहीतरी बघायचं त्यांची इच्छा असते. सो अशी लोक मला वाटतं जोडली जातात, त्या तारा ऑटोमॅटिक जोडल्या जातात. नाही, किंवा काही व्यक्ती, आता उदाहरण सचिन तेंडुलकर, मला तुम्ही अरेंज करून टूर द्या आणि मला फिरायचं आहे तुमच्याबरोबर, अशा काही व्यक्ती तुम्हाला फोन करतात का?
हो केलेत ना, खूप लोकांसाठी काम केलं. असं वेगळा कुठलं असेल तर मला जर ते फिल्म ऐकायला. इंडस्ट्रीमधल्या लोकांसाठी आम्ही खूप केलं आहे काम. वेगवेगळ्या फिल्मसाठी आम्ही हे केलं. सई तामणकरांचा एक पिक्चर पण आम्ही लडाखमध्ये शूट केला होता. म्हणजे तो आमचा गजेंद्र आहिरे हा आमचा म्हणजे ट्रेकिंग मधला आमचा एकेकाळचा मित्र. तर तो कुठल्या तरी एका याने माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि त्याने म्हटलं की मला एक गाणं शूट करायचं लडाखमध्ये आणि तर आम्हाला एक मदत लागेल. तर मी त्यांना सगळं सेट करून दिलं आणि कार्यक्रम ठरला. आणि मी तेव्हा भारताबाहेर होतो. मी त्याला म्हटलं की प्रोग्राम म्हणजे तुमचा हे काय असणार आहे, मग तसं मी तुम्हाला सुचवेन. त्यांनी त्याची थोडक्यात माहिती सांगितली गाणं कसं असणार आहे. त्याने ती जागा बघितल्यानंतर त्याला वाटलं की अरे ह्या जागेमध्ये एवढं पोटेन्शियल आहे ना की मी तो म्हणाला की 40-50% पिक्चर मी इथेच करणार. आणि 2-3 दिवसाचा प्लॅन होता तो जवळजवळ 14 दिवसांवर गेला. आणि तिथल्या सगळ्या लोकल लोकांना वापरून त्यांनी ते पिक्चरमध्ये ते सगळं वापरलं आणि अक्षरशः टोटल 40% पिक्चर त्यांनी तिथे शूट केला. सई तामणकर त्याची एक हिरोईन होती. सो असे खूप लोक आहेत माझ्याबरोबर ट्रॅव्हल केलेले, अशी खूप लोक आहेत फिल्म इंडस्ट्रीमधली किंवा आपले स्पोर्ट्समन असे. आणि ह्या व्यवसायामुळे एक चांगला पर्यटक असल्यामुळे अशी अनेक लोक कॉन्टॅक्टमध्ये आली आणि ज्यांच्यापर्यंत पोचणं फार कठीण होतं. आणि आत्ता एक पुस्तक नव्याने एक प्रकाशित करायचा विचार आहे, लिहून झालेलं आहे कम्प्लिटली. आत्माची डायरी म्हणून त्या पुस्तकाचं नाव. त्या पुस्तकामध्ये मी पॅन्डेमिकमध्ये मी असंच लिहायला घेतलं, काहीतरी वेळ जात नव्हता म्हणून लिहायला घेतलं. मला भेटलेली माणसं म्हणजे थोर माणसं, म्हणजे थोर व्यक्तिमत्व आणि त्यांचे आपल्याबरोबर पडलेले प्रभाव. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी लिहिलं होतं सोनम वांगचुकवर लिहिलं होतं मी. तर ते खूप आवडलं लोकांना, फेसबुकवर टाकलं. तर त्याच्यानंतर मग अजून दुसऱ्याशी लगेचच मी एक विजयपद सिंघानियावर लिहिलं. त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेवर लिहिलं. मग सचिन तेंडुलकर, त्याच्यानंतर मग दलाई लामा, असे मग लिहित गेलो. 35 लोक मला लक्षात आले, बापरे आपल्याकडे खूप मोठा खजाना आहे. खूप अशा लोकांपर्यंत भेटू शकलो आहे. डॉक्टर मार्शेलकरांवर लिहिलं मी. त्यांच्याशी माझा झालेला संवाद, त्यांच्यामुळे बरोबर जो काही वेळ मिळाला त्यातून आपल्याला काय शिकता आलं याच्यावरती ते हे. सो खूप म्हणजे मी त्यासाठी सगळ्यात जास्त समाधान वाटतं की अशा लोकांना मला भेटता आलं. म्हणजे चार्ल्स कोरियासारख्या माणसाबरोबर मला काही दिवस काढता आले लडाखमध्ये. सो खूपच मोठी गोष्ट आहे ती. भारत देशातले सगळी राज्य कव्हर झालेली आहेत का तुझी? हो, सगळी. अच्छा. मी म्हणजे परदेश हे झाल्यानंतर मी ठरवलं होतं की प्रत्येक राज्यामध्ये एकदा तरी जायचं आणि ते मी केलं. मी पूर्ण असं नाही म्हणणार की असं पिंजून काढलं नाही म्हणता ना, तसा मी हिमालय पिंजून काढला म्हणू शकतो तसा, पण गेलो. म्हणजे मी असं म्हणू नाही शकत की भारतात राहिलं म्हणून एक राज्य राहिलं. म्हणजे नवीन झालेली स्टेट आहे ती पण जाऊन भेटून आलो. एकूणच सगळी मुलाखत ऐकताना एक समृद्ध माणूस कसा असतो याचा प्रत्यय आज आत्माराम परब यांना ऐकताना निश्चितच आला. आपण आमच्यासोबत आहातच आनंद यात्रा पर्यटनाची ईशा टूर्ससोबतच आम्ही प्रतिभांगणमध्ये करत असतो. तर मला वाटतं आपली ही अशी पार्टनरशिप अशीच चालू राहील आणि अधिकाधिक हे जे काही अनुभवांची श्रीमंती, विविध माणसं आज ईशा टूर्समुळे आम्हाला प्रतिभांगणमध्ये ऐकायला मिळत असतात. आणि आपले पुन्हा एकदा आभार मानते आणि इथेच आपण थांबूया.